आम्ही चढत होतो आणि टेकडीवरती आणि मी त्या माझ्या मित्राला म्हणलं की आज काय उजेडच नाही झालं ना, आज काय सूर्य उगवायचंच नाही की काय वगैरे असं काहीतरी फालतू विनोद आम्ही करत होतो. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं, अगं उजेड झालाय, मला दिसत नव्हतं. डिप्लोपिया नावाचा आजार मला झाला. फास्ट फूड फास्ट डिसीज, फास्ट फूड फास्ट डिजनरेशन, फास्ट फूड फास्ट एजिंग, फास्ट फूड फास्ट एंड ऑफ लाईफ. प्रत्येकाला ना माहितीच आहे. मी तुला जर विचारलं की मला 10 गोष्टी सांग ज्या तू नाही खायला पाहिजे, तर तुला येतात त्या 10 गोष्टी सांग ज्या तू खरंच खायला पाहिजे जे हेल्दी आहे, तर तुला माहिती आहेत त्या. पण तरी सुद्धा आपण त्या 10 गोष्टी खात असतो ज्या वाईटच आहेत. वॉशरूमला जायचंय ही सांगायला लाज नाही वाटत आपल्याला, पण मला खायचंय सांगण्याची लाज काय वाटायची. एक वेळ आपण खाऊ नये, पण चुकीचं खाऊ नये. शारीरिक ताकदीकरता व्यायाम केला पाहिजे, ताकदीचा. चालायला जाणे हा व्यायाम नाही. आजकाल ना अनेक रील्स, अनेक व्हिडिओज खूप कन्फ्यूज व्हायला होतं. काही लोक सांगतात की गहू खा, दुधाचे पदार्थ अजिबात खाऊ नका. कोण सांगतात हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे त्यातनं शिकलेल्या लोकांचं नाही ऐकायचं. उपवासाच्या पदार्थांबद्दल तू काय सांगशील? नमस्कार, मी विनोद सातव आणि आजच्या आपल्या आरपारच्या वुमन की बात या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण आरपारच्या या वुमन की बातमध्ये गेले अनेक एपिसोड, म्हणजे आता साधारण 1.5 लाखाच्या आसपास आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून अनेक इंटरव्ह्यूज आपण पाहत असता. आणि अनेक कर्तृत्ववान स्त्रिया, मुली, मैत्रिणी माझ्या बऱ्याच ओळखीच्या असतात आणि काहींच्या ओळखी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होतात. त्यांना ऐकत असतो, तुम्हाला ऐकत असतो. आज अशीच एक कर्तृत्ववान स्त्री, एक मुलगी आणि माझी अतिशय छान मैत्रीण, जिला आज मी तुम्हाला भेटवणार आहोत. तिच्याबद्दल बोलायचं तर आपल्याला आयुष्यामध्ये 2 गोष्टी खूप आवडतात. एक असतं गाणं आणि एक असतं खाणं. चांगलं गाणं आणि चांगलं खाणं दोन्ही आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर खूप छान परिणाम करत असतात. पण गाण्याचे सूर बिघडले, तसेच जर खाण्याचे सूर बिघडले तर आपल्याला काय भोगावं लागतं. अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टींवर जिचा खूप अभ्यास आहे, अशी माझी आवडती मैत्रीण, जी स्वतः एक उत्तम न्यूट्रिशनिस्ट आहे, जिनं ह्या सगळ्या आहार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला आहे. आणि आज फिल्म इंडस्ट्रीतल्या आणि राजकीय सामाजिक जीवनातल्या अनेक सेलिब्रिटीजला आणि अनेक लोकांना त्यांच्या आहाराबद्दल ती मार्गदर्शन करत असते. आणि आहार याविषयी डूज डोंट्स किंवा अनेक प्रश्न जे आपल्या मनात आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या वुमन की बातच्या एपिसोडमधून आपल्याला मिळणार आहे. मी आपल्या सगळ्यांसमोर आमंत्रित करतो मृदुल पटवर्धन. मृदुल, खूप स्वागत. थँक्यू. आज तुझं स्वागत आम्ही एक छोटंसं गिफ्ट देऊन करतोय. वुमन की बात शो कडून तुला बरवा स्किन थेरपी, म्हणजे गाईच्या तुपापासून बनवलेलं आयुर्वेदावर आधारित असे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत. आणि कामाक्षी बर्वे म्हणून तुझ्यासारखीच एक उद्योजिका आहे, तिनं आणि तिच्या नवऱ्यानं, या दोघांनी बरवा स्किन थेरपी हे खास तुझ्यासाठी. अरे, मी खूप ऐकलं याच्याविषयी. आणि साजूक तूप असं मेन्शन केल्यावर आता मला फारच इंटरेस्टिंग वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. येस मृदुल, आरपारवरच्या वुमन की बातमध्ये आम्ही वाट बघत होतो की आता कुठल्या गेस्टला बोलवायचं. तर मृदुलचं नाव समोर आल्यानंतर मलाच खूप आनंद झाला, कारण माझी खूप इच्छा आहे की तुझी जी स्टोरी आहे ती संपूर्ण जगानं ऐकावी तुझ्याच तोंडून. खूप स्वागत तुझं. धन्यवाद. तू बघतेस की नाही आरपार वुमन की बात? खूपच. अगदी मी म्हणजे बरेच एपिसोड्स पाहिलेले आहेत आणि मला खूप आवडतं बघायला. आणि अगदी इंटरेस्टनी मला बघायला आवडतं. आणि खूप ओळखीची मंडळी आलेली आहे तिथे बोलायला, त्यामुळे छान वाटतं. वा. मंडळी, मृदुल आत्ता जे म्हणाली खूप ओळखीची मंडळी, त्याच्या मागचं रिझन सांगतो. मृदुलचं ती सांगेलच तिच्या ह्याच्यामध्ये, पण मला हे सांगायला खूप आवडेल की अनेक सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांचं कपडेपट, कॉस्ट्युम डिझायनर म्हणून करिअरमध्ये मृदुलनी खूप काम केलेलं आहे. अनेक वर्ष खूप सिनेमे, तीच सांगेल मला जेवढे आठवत आहेत ते अब तक 56 हिंदी सिनेमा, आणखीन काही हिंदी सिनेमे आहेत तुझे? आणि हिंदी सिनेमे काही 8 फिल्म्स पण केलेले आहेत. आणि मराठीमध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी
ह्याचे कॉस्ट्युम्स केले, शाळाचे कॉस्ट्युम्स केले. ह्या दोन्ही सिनेमांना मला व्ही शांताराम अवॉर्ड मिळाला. वा. एक रेनी डे नावाचा सिनेमा केला, त्याच्यामध्ये स्टेट अवॉर्ड मिळाला गोव्याचा. आणि अदरवाईज सुद्धा बरेच सिनेमे मी केले, बरेच वर्ष ह्या क्षेत्रात होते. सो खूप मजा आली ते करताना सुद्धा. मृदुलनं ह्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केली, रमली होती ती शूटिंग, सेलिब्रिटी आणि ह्या सगळ्यामध्ये. आणि अचानक तिनं जसा पूर्ण ट्रॅक एक रेल्वे बदलते तसं पूर्ण करिअरचा ट्रॅक तू बदललास. आणि त्यालाही कारण असतं, ते तुझ्या आयुष्यातलं एक मोठं कारण आहे. तर आपल्या मुलाखत सुरू करण्यापूर्वी मला खरं तर ते ऐकायला आवडेल, कारण साधं सर्दी झाली, ताप आला, कंबर दुखते, गुडघे दुखत आहेत असं म्हणलं तर बऱ्याचशा बायका मी असं पाहतो, बायका काय पुरुष पण, की दे गिव्ह अप, की आता नाही होत पहिल्यासारखं म्हणून ते सोडून देतात. पण तुझ्या बाबतीत तसं घडलं नाही, मला ते ऐकायचंय. बहुत साल पहले की बात है. पण असं झालं होतं की कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये मी रमले होते. माझं त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्यामुळे मला तेच माहिती होतं एवढे वर्ष आणि तेच करत होते. आणि इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल फील्ड, समटाईम्स थँकलेस ऑल्सो. पण ते करता करता स्ट्रेस तर होताच, घरापासून दूरही काम करायचे. आणि हे करता करता स्ट्रेस होता, हे मी म्हणते ते आता एवढ्या वर्षानंतर मी म्हणू शकते आपण घेत असतो, तो होत बीत नसतो किंवा तो असतो असं नसतं. घेत होते, खूप ताण घेत होते, कामाचा ताण घेत होते, काही डोमेस्टिक घरातले ताण होते ते घेत होते. आणि हे ताण घेत घेत कधी शरीराला त्रास होत गेला हे मला नाही समजलं. आणि वजन वाढत चाललं होतं, मी प्रचंड वजनदार झाले होते. 112 किलो माझं वजन शेवटचं मी पाहिलेलं आहे, विच वॉज ह्यूज. म्हणजे मी एका फ्रेममध्ये पण मावत नव्हते एका पॉइंटला, की थांब जरा आपण वेगळी फ्रेम लावूया, म्हणून तो माणूस मागे गेला जरा. पासून माझ्या मागे कसे लोक लपू शकतात ह्याचा पण खूप ह्याच्यावर विनोद व्हायचे. किंवा एकदा तर सेटवरती एकदा झालं होतं की मॅडम को खुर्ची देनी नहीं पडती, जिस खुर्ची में बैठते हैं वो लेके ही जाते. तो मग खुर्चीत अडकायचे मी, इथपर्यंत गेले होते. आता हे झालं वजनदार असण्याचे प्रॉब्लेम, मात्र ते व्हायचं कारण इल हेल्थ होतं, आजारपण होतं. आणि आजारी पडत चालले होते हे कळत नव्हतं. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस प्रचंड होऊ लागले होते आणि गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ लागले होते. पण हे होतंय, मग औषध घेतलं, डॉक्टरकडे गेलो, उपाय केला, असं करत करत गेले. पण आपण काय खातोय ह्याच्याकडे कधी विचारच नाही केला. आणि एक दिवस अशी वेळ आली की एक माझा शूट संपलं होतं सिनेमाचं आणि जरा ब्रेकसाठी घरी होते आणि सकाळी उठले तर मला सगळं 2 दिसत होतं, डबल 2 पंखे, म्हणजे 4 चपला, की आता खऱ्या कुठल्या खोट्या कुठल्या कळत नव्हतं, की आता कशात पाय घालायचंय. आणि 2 नवरे वगैरे, म्हणजे दॅट्स टू मच. म्हणजे नाही, 4 मुलं 2 नवरे, नाही हे काय चाललंय. पण हे जरा वियर्ड वाटलं, म्हणून डॉक्टरकडे गेले की बहुतेक मला चष्मा लागलाय किंवा डोळ्याला काहीतरी होतंय. तर माझ्या फिजिशियननी एक चिठ्ठी डोळ्याच्या डॉक्टरांकरता दिली की, आणि खाली लिहिलं होतं MS ? तर मला असं वाटलं तर पटवर्धन आडनाव आहे ना, एस काय लिहिलंय असं. म्हणजे मला वाटलं माझं नाव इथे चुकवलं त्यांनी वगैरे, असं काहीतरी. मी घरी आले, म्हटलं नाही पण हे प्रिस्क्रिप्शनवर आहे, ह्याचा अर्थ ह्याला काहीतरी अर्थ आहे. मग काय गुगल केलं आणि मग जे काय भयानक दिसायला लागलं त्याच्यावर म्हटलं हे आहे, आपल्याला हे काय होऊ शकत नाही, आपल्याला चष्मा असेल. म्हणून मी गेले तर डिप्लोपिया नावाचा आजार मला झाला होता. सो डिप्लोपिया म्हणजे 2 दिसतं, मला मधलं सगळं सिंगल दिसत होतं. पण हे जेव्हा मी असं बघत होते पेरिफेरल गेज, तिथे सगळं 2 दिसायला लागलं होतं मला. आणि मग त्यांनी MRI केला. MRI मध्ये असं लक्षात आलं की मला क्लिनिकली आयसोलेटेड सिंड्रोम असा एक प्रकार आहे. असं झालं. माझं क्षेत्रच नाही. मी ग्रॅज्युएशन BCom मध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एक डिप्लोमा कॉस्ट्युम डिझायनिंग आणि टेक्स्टाईल डिझायनिंग, क्षेत्रच टोटली वेगळं होतं. हे असं झालं होतं मला. आणि त्याच्यानंतर मग ते मला म्हणाले की तुम्हाला मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार होऊ शकतो किंवा झाला असू शकतो, त्याची अलीकडची ही स्टेज आहे, तर आपण जरा इन्व्हेस्टिगेट करूया. आणि मला ॲडमिट केलं. एक लंबर पंक्चर करून, लंबर पंक्चर म्हणजे मणक्यातलं एक फ्लुइड काढतात आणि बापरे ते फार दुखतं, पण ते काढतात आणि ते टेस्ट करतात टू फिगर आउट की हा काही ऑटो इम्युन
डिसीज आहे का. आता ऑटो इम्युन हा एक नवीन शब्द पण आय कम टू दॅट. सो ते शोधून काढल्यानंतर कळलं की हो हे त्याच्याच सारखं आहे आणि त्याच्यावर उपाय केला पाहिजे जो नाहीये. उपाय नाहीये. तर उपाय फक्त स्टेरॉइड देणं आहे. त्याला काही औषध नाही, त्याला काही ना क्युअर आहे ना कॉज आहे असं म्हणतात. सो इट्स अन ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे माझी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती माझ्या शरीरावरच अटॅक करते. पांढऱ्या की पेशी माझ्या शरीराला माझी नर्वस सिस्टीम नकोय. आणि मग माझ्या नर्व्हजवरती जे कोटिंग असतं ज्याला मायलिन शीथ म्हणतात, खूप सोपं करून सांगते, इट्स क्वाईट इंट्रिकेट, पण त्या मायलिन शीथवरती भोकं पडतात, गॅप्स येतात, स्कार्स येतात आणि जे काही सिग्नल्स पोचवले जात असतात, म्हणजे आता मी हे हात करते तर माझा मेंदू म्हणतोय असं कर, तर हा सिग्नल पोचतोय की नाही. किंवा आता पाणी प्यायचंय तर ग्रिप करायचा ग्लास आणि मग तोंडापाशी न्यायचा आणि मग घोट घेऊन ते गिळायचं पाणी. ही जी एक प्रोसेस आहे, या प्रत्येक ॲक्शनला सिग्नल आहे. तर तो सिग्नल कधी पोचतो, कधी इंटरप्रेट वेगळा होतो, कधी पोचतच नाही. असं ह्या आजारात होतं आणि ह्याला मल्टिपल स्क्लेरोसिस असं म्हणतात. जो मला विश्वासच बसेना की असं काही असतं आणि हे मला झालं असेल. मग डॉक्टर म्हणाले ॲडमिट व्हा, बरी झाले त्यातनं. मग सगळं सिंगल दिसायला लागलं. तेव्हा कळलं की कलर्सही मला वेगळे दिसत होते काहीतरी. मग ते कलर्स खरे दिसायला लागले. तेव्हा कळलं की अरे हेही होत होतं आपल्याला. ह्याच्यातनं बाहेर आले. आय वेंट बॅक टू वर्क. म्हटलं चला कामाला लागूया आता परत एकदा. सो परत शूटिंग सुरू केलं, शूटिंगला गेले आणि तिथे हे थांबलं नाही. सो एकदा तुम्हाला हा झाला की तो आयुष्यभर असतो. आता मी बरी झाले असं नाही आहे, इट इज ऑलवेज देअर. आणि मग त्याचे काही सिम्पटम्स येतात, काही लक्षणं दिसत राहतात आणि ती लक्षणं वाढतात ताण घेतला की. कुठल्याही प्रकारचा ताण, कुठल्याही प्रकारचा. आपल्या मेंदूला हे ठरवता येत नाही की हा एवढासाच आहे, हा एवढा आहे, असं आपल्याला ठरवता येत नाही. वाघ आला तरी तेच होतं, नवऱ्याशी भांडलं तरी तेच होतं, डेडलाईन आहे काहीतरी जॉबची तरी तेच होतं. आपल्या शरीराला असं खूप डिफरन्शिएट करता येत नाही या सगळ्यामध्ये. त्यामुळे कुठलाही ताण आला तरी कुठल्याही लेवलचा सिम्पटम येऊ शकतो ह्या आजारामध्ये. आणि ते मला छोटे छोटे येत होतं आणि ते बिलिव्हेबलच नसतात. म्हणजे मी सांगत होते की मला सगळं स्थिर दिसतंय पण छत फिरतंय. किंवा मी उजवीकडे पाहिलं तर सगळं स्टेडी आहे पण मी डावीकडे पाहिलं तर रस्ता असा झुलतोय. किंवा मला सारखं वाटतं काहीतरी माझ्या अंगावर चढतंय आणि सतत असं बोलता बोलता असं, पण काहीच नसतं. असं काहीही. किंवा इन्फॉर्मेशन प्रोसेस न करता येणार की तू काय बोलतोस, कुठल्या, मला ही भाषाच माहिती नाहीये, मी मराठीतनं उत्तर देते पण मराठीतनं बोलणाऱ्या माणसाचं मला कळतच नाहीये वगैरे. अरे बापरे. असे विविध सिम्पटम्स येऊ लागले. आणि एक दिवस मला डोळ्याला दिसेनासं झालं. आय लायनर लावत होते आणि एक डोळा बंद केल्यावर दिसतच नव्हतं. तर मला वाटलं अरे आपल्या डोळ्याला परत काहीतरी झालं. आणि डॉक्टरपर्यंत पोचेपर्यंत मला दिसेनासं झालं होतं. आय वॉज ब्लाइंड बाय द टाइम आय रिच्ड द डॉक्टर. बापरे. सो अंधत्व आलं होतं एका पॉइंटला. आणि तो ब्लाइंडनेस म्हणजे असा डार्क नव्हता, ओपेक, म्हणजे असा डार्क ग्रे असं काहीतरी. मला अंधुक नाही, असं गच्च असा ग्रे कलरचा धूर असेल असा गडद, तसं दिसत होतं. दिसत होतं म्हणजे नव्हतं दिसत. आणि दिस वॉज अलार्मिंग. मग मी परत ॲडमिट झाले. सो असे मला काही रिलॅप्सेस ह्या आजाराचे येत गेले. तरीही हा विचार नाही आला की आपण काय खातोय बरं, आपण काय. मग मला एक पुस्तक मला दिलं तेव्हा. माय एक्स हजबंड गेव मी अ बुक की जे एक टेरी वॉल्स नावाच्या एक डॉक्टर आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांना MS आहे आणि त्या व्हीलचेअरमध्ये होत्या आणि तिथनं त्यांनी स्वतःला बाहेर काढलं होतं. आणि मला डॉक्टर म्हणाले होते की वेळा मी तुझ्यासाठी फार काही करू शकत नाही, जे रिसर्चमध्ये चालू आहे ते आपण करून बघूया. देर इज नो कॉज, देर इज नो क्युअर. आणि डेस्टिनी ही बेडरिडन होणार किंवा व्हीलचेअर. व्हीलचेअर हा शब्द ऐकल्यावर माझ्या पोटात गोळा आला होता की हो माझी मुलं छोटी आहेत आणि तुम्ही काय सांगताय, म्हणजे मला आता पंखा लावायचा आहे तर मला कोणातरी बोलवावं लागेल, म्हणजे हे. मग तिथे जरा ट्यूब पेटायला लागली आणि तिथे मी खरंच अभ्यास करायला लागला की आपलं झालं काय. वय किती होतं तुझं तेव्हा? वय विचारायचं नसतं मुलींना, बट हे जेव्हा तुला
सांगितलं डॉक्टरांनी तेव्हा? सो हे 2011 सालचं आहे, सो 13 वर्षापूर्वी. सो आय वॉज ऑलमोस्ट लाईक 33-34. तेव्हा तू वाचायला सुरुवात केलीस ते? तेव्हा मी आधी विचार केला की एक मिनिट, आपल्याला काय झालंय, हे जे काही झालंय ते. आणि मग मला अजून एक डॉक्टर सुचवले, मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि मग त्यांनी माझा अजून मणक्याचा MRI केला. तेव्हा प्राजक्ताचा सडा पडावा ना, तसं माझ्या मणक्यामध्ये असे पांढरे डॉट्स त्यांना दिसले की ते मणक्यात आहे, मेंदूत नाही आहे. तर ते मणक्यात जास्त आहे, मेंदूत आहेच. एक 12 डॉट्स मेंदूत त्यांना दिसले होते. लिजन्स म्हणतात त्याला. मणक्यावर? हा, मेंदूमध्ये. आणि मणक्यात खूप होते, म्हणून ते मला ब्लाइंडनेस आला होता वगैरे वगैरे. मग त्याच्यातून पण मला त्यांनी बाहेर काढलं. मात्र त्याच्यानंतर ताबडतोब मी एका सिनेमाच्या शूट करता रुजू झाले मुंबईमध्ये. सुरू केलं पण तिथे जे सिम्पटम्स यायला लागले मला, म्हणजे एकदा माझी असिस्टंट मला सांगायला आली होती की मॅडम ह्याचं असं तसं. मी अशी तिच्याकडे बघत होते की काय बोलतीये ही. एक व्यक्ती माझ्याकडे येऊन बोलतीये एवढंच मला कळत होतं. तेव्हा तिला लक्षात आलं आणि ती म्हणली की तुम्ही जरा AC मध्ये बसता का, कारण की थंड नि बरं वाटतं अशा सिच्युएशनमध्ये. थंड पाणी, थंड हवा, AC, ब्लास्ट ऑफ कोल्ड चिल्ड समथिंग नि पटकन व्यक्ती रिवाईव्ह होते. सो असंही व्हायचं. एकदा मी पराठे करत होते आणि ते मी असे म्हणजे तव्यावरनं डायनिंग टेबलवरच्या एका प्लेटमध्ये असं ठेवणं चाललं होतं माझं. सो मी मध्येच उभी होते किचनच्या. सो माय एक्स हजबंड तो मला म्हणाला की तू काय करतेय, तर म्हणलं काही नाही. आणि असं उलटण्यावरती तो पराठा घेऊन अशी मध्येच उभी होते. मग तो म्हणाला की तुला तो ठेवायचा आहे का पराठा, म्हणलं हां. मग ठेव म्हणून त्यांनी ते करायला लावलं आणि मग मला जाऊन कूलरच्या समोर बसवलं फुल हे करून. तिथे कुठे मी मग आणि पाणी दिलं गार आणि मग ती. सो हे आम्हाला कळू लागलं होतं की हे असं करायची गरज आहे. त्याला MS म्हणतात, मल्टिपल स्क्लेरोसिस. मल्टिपल म्हणजे भरपूर, मल्टिपल. स्क्लेरोसिस म्हणजे स्कार्स. स्क्लेरोसिस. हां. ओ, स्कार्स ऑर होल्स ऑर. बर. मग तू काय, हे बघा, हे असं सगळं तिला झालं. अशा वेळेला जनरली काय होऊ शकतं, तर गिवअप, की काय माझाच देवा, हे माझ्याच आयुष्यात का, वाय मी, असं करून डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. पण हिने तसं केलं नाही. तू काय केलंस? सो मी जाऊ लागले होते. म्हणजे मला असं वाटलं की वाय मी हा प्रश्न खरंच पहिला पडतो. तो आपण विचारतो डॉक्टरला आणि त्यांच्याकडे जर उत्तरच नसेल तर मग बरं म्हणून घरी जावं लागतं. आणि मग मी जेव्हा हे वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या टेरी वॉल्स मी म्हणले, ज्यांचं पुस्तक मी वाचायला सुरुवात केली, त्याच्यात त्यांनी MS वॉरियर असं स्वतःला म्हणलेलं होतं. म्हटलं अच्छा, वॉरियर म्हणजे त्यांनी फाईट केले ना, तर मग वाचूया की बाबा कसं. तर ते वाचायला सुरुवात केल्यावर असं त्यांनी काहीच लिहिलं नव्हतं की मग हे करा ते करा, असं काहीच नाही. सारखं 1 कप एवढं भाज्या खा, एवढं हे फळं खा, हे करा, मग तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाऊ नका, व्हीट बंद करा वगैरे. हां बरं, पण मग करा काय. तुम्ही आपलं शेवटपर्यंत पुस्तक वाचलं, तिथं कुठेच लिहिलं नाही रे काय करा. मग परत वाचलं, मग मी परत वाचलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, 1 मिनिटं, वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो आहोत तसंच आपलं शरीर बनलंय. आणि आपलं जर अन्न बदललं तर आपलं शरीर बदलू शकतं. हे माझ्या लक्षात यायला लागलं. म्हणलं अच्छा, त्या ज्या म्हणतायत की हे खाऊ नका, त्यांनी मला फरक पडणार आहे. मग मी ते एक गोष्ट बंद करू लागले. मग मला नाही, काय पहिल्यापासून बंद? गहू बंद केला मी पहिला. गहू आणि गव्हाचे रिफाईंड फॉर्म्स. सो गहू नाही, दलिया नाही, रवा नाही, मैदा नाही. गव्हाचं आणि गव्हापासून बनणारं काहीच नाही. सो तो पहिला मी बंद केला. त्याच्यानंतर मला एनर्जी वाटायला लागली, कारण की ह्या आजारामध्ये खूप एनर्जी, म्हणजे कधी कधी उठवत नाही, चालवत नाही, उचलता येत नव्हती मला 1 लिटरची पाण्याची बाटली आणि ओतून पाणी प्यायचंय तर. सो ते आधी बंद केलं. मग भरपूर भाज्या खा, तर मी ते खात होते. पण मग आपल्याला असं वाटतं की बस आहे की, तर ते नाही, ते खूप खायला पाहिजे भाज्या. प्रोटीन खायला पाहिजे. आता प्रोटीन आपल्याला असं वाटतं प्रोटीन म्हणजे सप्लिमेंट, तर असं नाही. आहारातलं मग तुम्ही मांसाहारी असाल तर त्या पद्धतीने, शाकाहारी असाल तर त्या पद्धतीने. पण मी हे आय एम अ नॉन व्हेजिटेरियन पण फूड आय लव्ह. तर त्याच्यामध्ये मग डाळी, उसळी, मोर दॅन दॅट एग्स, चिकन, पनीर, फिश,
हे भरपूर खायला लागले. पण मी वजनदारच होते, हम्म. त्यामुळे हे खूप खायला लागले, मात्र फार फरक पडेना. मग तेव्हा लक्षात आलं, नाही नाही, ह्याच्यावर काहीतरी सिरियसली करायची गरज आहे. हे नाही करता येणार. आणि ह्या दरम्यान ना मला एक इंजेक्शन त्यांनी दिलं होतं, जे मी रोज घेत होते. रोज एक इंजेक्शन घ्यायचं, त्याचे त्रास होत होते. सो ते थांबतच नव्हतं, ते विशेष सायकल. आणि नुसतं मॅगझिनमध्ये वाचा, इंटरनेटवरती म्हणजे काय करायला पाहिजे, किंवा फूड म्हणजे काय, न्यूट्रिशन, डाएट, असं नुसतं वाचून चालत नाही, असं माझ्या लक्षात आलं की नाही, ते आपल्याला खोलवर गेलं पाहिजे. सो मी बऱ्याच आहार तज्ज्ञांना भेटले की ऐका ना, असं तसं. पण मला म्हणजे आयदर मी कन्व्हे करू शकत नव्हते, किंवा तेवढा अभ्यास तोवर झाला नव्हता. आता हे मी खूप वर्षांपूर्वीचं सांगते ना. तर मग मी विचार केला, नाही हे आपल्याला शिकलं पाहिजे. पण आता कॉस्ट्युम डिझायनिंग करताना, शूटवर असताना हे मी कसं करायचं. सो मग मी ठरवलं की आपण एक ब्रेक घेऊया आणि अभ्यास करूया. सो मला असं वाटलं नव्हतं की तेवढं अवघड असेल. मिडल एजमध्ये जाऊन अभ्यास करायचा, पुस्तक वाचून ते प्रोसेस करायचं. म्हणजे परीक्षा वगैरे हे वेगळी गोष्ट आहे, पण ते प्रोसेस करायचं, ते समजून घ्यायचं, याची सवयच उरत नाही. इन द 30s अचानक जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, आपला 20मध्ये संपलेला असतो अभ्यास ना. आता परत पुस्तक आणि मोठे 300 पानी पुस्तक वगैरे अभ्यास करायचं. पण मला जिद्द अशी होती की नाही, मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय. मी नाही सकम करणार, मी विचारच नाही करू शकत की मी व्हीलचेअरमध्ये आहे किंवा मी बेडरिडन आहे. ह्याचा विचार सुद्धा मला चालणार नव्हता. खूप अभ्यास केला त्याचा. हो, मी प्रॉपर एनरोल केलं इन्स्टिट्यूटमध्ये, आणि रिटन, व्हायवा, प्रॅक्टिकल, असा सगळा व्यवस्थित अभ्यास करून क्वालिफिकेशन्स मिळवले. नॉट टू ऍक्च्युअली स्टार्ट अ प्रोफेशन, पण मला दुरुस्त करायला स्वतःला. वा वा वा, किती छान अप्रोच आहे हा, की स्वतःवर काम करण्यासाठी त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हो, कारण की ते पुरत नव्हतं नुसतं एका मॅगझिनमध्ये वाचा आणि इंटरनेटवर वाचा. तर मला ते वाटत होतं की हे आपण अर्धवट काहीतरी वाचतोय किंवा करतोय. तर एक दिवस असं झालं की मी माझा मित्र आहे, खूप वर्ष ओळख होती आमची, आणि मी त्याला बारीक झालेलं बघितलं बरं का. बारीक झालेलं बघितलं, एवढंच मी हे मी जरा माझा अभ्यास सुरू व्हायच्या किंवा शिक्षण सुरू व्हायच्या आधीच सांगते थोडंसं, की त्याला बारीक झालेलं पाहिलं. आणि म्हणलं, हे तू काय केलं, मला पण सांग. तर तो म्हणलं की तू व्यायाम काय करतेस. म्हणलं काही नाही. आणि डाएट, म्हणलं डाएट इज होल पॉवर इज अवर टाईप डाएट, की मला जे आवडतंय आणि जे आत्ता खावं असं वाटतं ते मी खाते. हे बघ, मनाला बरं वाटलं पाहिजे. हे असे अत्यंत आगाऊ हे असतात ना, की हे मी टाकले होते. म्हणला बरं. म्हणला तू उद्यापासून टेकडीवर ये माझ्याबरोबर, आमचा एक ग्रुप आहे, आम्ही सगळे मिळून जातो, तू पण ये. म्हणलं ह्या टेकडी बिकडीवर मी येणार नाही. म्हणलं अगं एक दिवस ये आणि दुसऱ्या दिवशीपासून येऊ नकोस, असं त्यांनी मला ऑफर दिली. ही आयडिया चांगली आहे की उद्यापासून येऊ नकोस, एवढंच मला ऐकवलं होतं. आणि मग मी गेले एक दिवस, आणि मग लक्षात आलं, अरे नाही, आपल्याला पहिला पल्लाच गाठता येत नाहीये, एवढा दम लागतोय. मग त्या दिवशी कळलं की आपल्याला हे जमत नाहीये, आणि ती जिद्द जी माझ्यात आहे ना, ते जमत नाही ना, मग आता करायचं. हे जरा थोडं स्वभावात असल्यामुळे म्हणलं नाही, आता उद्या तर मी येणारच वगैरे, असं काहीतरी एक हे घेऊन मी सुरू केलं. आणि जाऊ लागले, दम लागत होता, जात होते, असं एकदा सुरू केलं. आणि जरा कंट्रोल करू लागले मी आहारावरती, की बाहेरचं अन्न खायचं नाही वगैरे, असं काहीतरी. आणि एक दिवस असं आलं की मी चढत होतो आणि टेकडीवरती, आणि मी त्या माझ्या मित्राला म्हणलं की आज काय उजेडच नाही झालं ना, आज काय सूर्य उगवायचंच नाही की काय वगैरे, असं काहीतरी फालतू विनोद आम्ही करत होतो. म्हणजे मीच करत होते हे विनोद. आणि त्यांनी असं माझ्याकडे बघितलं. म्हणलं अगं उजेड झालाय, मला दिसत नव्हतं. मला वाटलं होतं नाहीच झालेला उजेड, एवढ्या उशिरा कसा सूर्योदय होऊ शकतो. म्हणला नाही, झालाय सूर्योदय. तर म्हणलं मला सगळं सिलोएटमध्ये दिसत आहेत झाडं बिडं. आम्ही तिथे मटकन दगडावर एका बसले आणि जी रडायला लागले. मग त्यांनी पण खूप विनोद केले, तू एवढी मोठी बाई रडते, सगळे आपल्याकडे बघतायत वगैरे. नो, मला घरी जायचंय परत, मला काहीतरी होतंय.
तर तो मला म्हणाला, हे बघ आपण ना टेकडीच्या मध्यभागी आलेलो आहोत, हम्म. सो यू हॅव अ चॉईस. आपण पुढे गेलो तरी तेवढाच वेळ लागणार आहे खाली पोचायला, हम्म. आणि आपण मागे फिरलो तरी तेवढाच वेळ लागणार आहे खाली पोचायला. हम्म. आता तुला ठरवायचंय की तुला पुढे जायचंय का मागे फिरायचंय. वा. तर म्हणला नाही, मला पुढे जायचंय. तो म्हणला तू चल, हम्म. थोड्याने उजेड होईल. त्याच्यात फिलॉसॉफी खूप आहे. मात्र खरंच तसं झालं की मी म्हणले काय, तो म्हणला आणि काय होईल, तू अडखळशील किंवा पडशील, हे थोडंसं दिसतंय ना, तर पोचू आपण खाली. हम्म. फक्त एवढ्या ट्रस्टवरती, विश्वासावरती म्हणलं की नाही, पुढे जायचंय. हम्म. आणि मी निघाले. थोड्याने झाला उजेड आणि माझ्या लक्षात आलं की हेच होणार आहे, हम्म. थोड्याने उजेड होणार आहे, आपल्याला फक्त पुढे जायचंय. वा. अँड दॅट इज व्हॉट आय अप्लाइड फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ टिल टुडे. वा, मस्त. सो पुढे जायचा तू निर्णय घेतलास आणि मग पुढे पुढे बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. थक्क करणारा सगळा प्रवास आहे. हो हो. पण हे इथे नाही आहे, म्हणजे ही सुरुवात आहे ना इथे. म्हणजे मला एनलाइटमेंट झाली की अच्छा आपल्याला हे झालंय आणि आता आपल्याला ह्याच्यावर काहीतरी करायला हवंय. सो पिक्चर अभी बाकी है, हा. अभी शुरू ही नहीं हुआ. आणि ये तो आम्हाला सिर्फ तो- नरेशन ऑफ स्क्रिप्ट है. क्या बात आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाही उत्सुकता आहे आणि मलाही तो सिनेमा पाहायचा आहे. मृदुल, तुझ्या आयुष्यामध्ये तू एवढा डिप्रेशनचा तुझा सगळा तो डिप्रेशनमध्ये जाण्याचा जवळजवळ रस्ता उघडला होता, तो दरवाजा उघडला होता, पण तू पुढे जायचा निर्णय घेतलास. काय काय केलंस नक्की आणि त्याचा तुझ्या शरीरावर कसा परिणाम होत गेला? सो मुळात कंट्रोल ऑन फूड, म्हणजे आपण जे खातो आहोत ते जाणीवपूर्वक खायला लागले, की फक्त आणि फक्त असं अन्न खायला लागले ज्याचा फक्त फायदा आहे. ओके, आणि गरज आहे. सो गरज आणि फायदा ह्या दोन गोष्टींना टिकमार्क पाहिजे. गरज नसलेल्या गोष्टी खायच्या नाहीत, फायदा नसलेल्या खायच्या नाहीत. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो तेव्हा सुद्धा हाच विचार करतो ना, मग हेल्थ इन्व्हेस्टमेंटमध्ये का नाही विचार करायचा हा. तर आधी ते करू लागले आणि व्यायाम म्हणजे टेकडीवरती जाऊ लागले. आत्ता मला तेवढंच सुचत होतं, कारण की मला असं वाटतं आपल्याच्यानी काही फार येऊन काही होणार नाही आहे वगैरे वगैरे. पण एक वेळ अशी आली की अजून एक रिलॅप्स माझ्या आयुष्यात असा झाला होता की जिथे मी एक्सरसाइज सायन्स तेव्हा शिकले होते, मी आहार तज्ज्ञ झाले होते. म्हणजे मी खरं हे प्रोफेशन म्हणून घेणार नव्हते, हे मी माझ्याकरता करत होते की चला आपलं सगळं बरोबर झालं, माझं वजन कमी झालंय, छान, चला लेट्स गो बॅक टू जे मी करत होते. ओके, वेशभूषाकार म्हणून आपलं काम सुरू करावं. पण माझं तिथे मन रमेना, कारण की तोवर बऱ्याच लोकांनी मला विचारायला सुरुवात केली की तू काय केलंस गं, कारण की मी 42 किलो कमी केले होते, 42 kgs. सो इट वॉज लाईक, म्हणजे अजूनही खरं करायला हवे होते पण तिथे मी सुखावले होते. आणि काय केलंस. मग मी देत होते, आता क्वालिफाईड होते ना, त्यामुळे मी सल्लेही देत होते की हे असं कर, हे नको खाऊ, ते कर, हे कर. पण ना मग मी बघायचं की लोक ते व्हॅल्यूच नाही करत, की अरे मी सांगते पोटतिडकीनी, माझ्यात एवढा फरक पडलाय, कर ना, होईल वगैरे. तर माझी आई आणि माझी एक मैत्रीण, असा त्यांनी मला सांगितलं की जोवर तू त्याला व्हॅल्यू लावत नाहीस तोवर लोक व्हॅल्यू करणार नाहीत. सो तू त्याला व्हॅल्यू लाव. तर म्हणलं नाही पण माझं प्रोफेशन तर हे आहे ना, असं कसं मी वगैरे वगैरे. तर ते म्हणले नाही तू विचार कर. मग मी असा विचार केला की आपण जर हे प्रोफेशन म्हणून घेतलं तर मी त्याच्याच सानिध्यात असेल ना, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आहार, तब्येत, स्ट्रेस कसा आपण घालवला पाहिजे, मनशांती, हे सगळं जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आपण खूप जास्त आपल्यावरही काम करत असतो. जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा ते मी स्वतःही करत असते किंवा ऐकत असते स्वतः बोलत असताना. सो आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होईल. आणि मी खूप अवघड निर्णय घेतला टू स्टॉप कॉस्ट्युम डिझायनिंग. पूर्ण बंद केलं? हो, खूप. म्हणजे माझा एक मित्र डिरेक्टर आहे, तो तर मला म्हणाला अगं तुझी बकेट लिस्ट होती ना एक, तर ती अपॉर्च्युनिटी आहे, कर तू. सो बकेट लिस्ट हा जो एक सिनेमा होता त्याच्याकरता. सो आय वॉन्टेड टू डिझाईन फॉर माधुरी दीक्षित. पण म्हटलं नाही, मी आता नाही करणार, कारण की आता मला माझा मार्ग मिळाला. आपण अनेक वर्ष म्हणजे विचार करत असतो की आपण का जन्म, लहान मुलाचा हा प्रश्न असतो ना की मी का जन्माला आली वगैरे असं, किंवा माझं काय काम आहे, किंवा मी कॉस्ट्युम डिझायनिंग करायला आली का वगैरे, असं कधी कधी वाटायचं. तर तो पर्पज मला सापडायला लागला.
तर मला वाटतं त्याच्यासाठी पण गोष्टी घडत असतात आयुष्यात. तर मला तो पर्पज मिळाला की हे जे मी करते आहे ओके ते मी इतरांकरता सुद्धा करायला पाहिजे. सो इतरांसाठी सुद्धा आपण हे ओपन करूया आणि त्याला मी व्हॅल्यू लावली, त्याला एक प्रोफेशन म्हणून मी ते ॲक्सेप्ट केलं आणि मी ते करायला लागले. वा. आणि तोवर जरा खूप खडतर आयुष्य सुरू झालं होतं. सो एक अशी वेळ आली की जिथे मला सेपरेट व्हावं लागलं आणि तो खूप मोठा सेटबॅक होता. सो मी आहार तज्ज्ञ म्हणून काम करायला लागले होते. मी स्वतःवरती खूप काम करत होते. मी खूप छान जेवत होते. माझा आजार खूप कंट्रोलमध्ये आला होता. इनफॅक्ट माझे डॉक्टर म्हणाले की तू काय केलंस. म्हणजे ते खूप मोठे डॉक्टर आहेत पुण्यातले आणि खूप सिनियर आहेत. तर त्यांनी अक्षरशः अशा कोपऱ्यापर्यंत वगैरे असा नमस्कार केला होता की तूच करू जाणे. म्हणजे औषधा व्यतिरिक्त तू स्वतःवर जास्त काम केलं. औषध नव्हतंच ना. त्यामुळे फक्त व्यायाम आणि आहार हे 2 मेजर काय म्हणतात त्याला पिलर्स होते माझ्याकडे की ज्याच्यातनं मी स्वतःला उत्तम ठेवलं होतं. की सिम्पटम्स येत होते, थोडेफार लक्षणं दिसायची, पण त्याच्यावर मात होत होती. म्हणजे ते होऊन बसत नव्हतं त्याच्यातलं काही. म्हणजे आहारामुळे त्या आजारावर मात मिळवण्यात किंवा त्या आजाराशी लढण्याची ताकद तुझ्यामध्ये निर्माण झाली. आणि आहार हे मनशांतीवरती पण काम करतो. सो इट इज नॉट फक्त शरीर और गट म्हणजे आपलं पचन एवढंच नाही, मन. वा. सो विचार आपले आपण जे खातो त्यावर पण अवलंबून असतात. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला लक्षात आलं की ह्या ठिकाणी मी असा विचार केला असता, पण मी आता असं नाही करत आहे. आता मी वेगळं करते कारण की मी तसं खातेय, छान खातेय, योग्य अन्न योग्य वेळेला योग्य प्रमाणात खातेय. सो असं मी करत गेले होते आणि हा मला एक सेटबॅक मेजरली मला अनुभवायला लागला. वा. मृदुल, बऱ्याचदा ना आता इंटरनेट ज्याच्यावरून तू बरंचसं केलं, मग पुढे जाऊन तू बाकायदा त्याचं शिक्षण घेतलंस, पण आजकाल ना अनेक रील्स, अनेक व्हिडिओज आणि ह्याच्यामधून खूप कन्फ्यूज व्हायला होतं. कोणी म्हणतं की काही लोक सांगतात की गहू खा, काही लोक सांगतात की दूध आणि दुधाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, काही लोक सांगतात की मी साखर खायला घालूनच डायबिटीस बरा केला आहे. असे खूप वेगवेगळे कन्फ्युजिंग हे आहे. अशा सगळ्या कन्फ्युजनमध्ये लोकांना ते खूप असे आरंभशूरपणे डाएट करायला लागतात. तर ह्या सगळ्या लोकांना तू काय सल्ला देशील? मला असं वाटतं कोण सांगतात हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. काही लोक सांगतात तर ते कोण आहेत, तर ते तज्ज्ञ आहेत का त्याच्यातले, ओके, ते आधी विचारलं पाहिजे आपल्याला. नसतात ते तज्ज्ञ. मला वाटते ह्या कॅटेगरीमध्ये पण काही लोक हे सांगत असतात, तर मग त्यांचं नाही ऐकायचं. पण कधी कधी तज्ज्ञ म्हणवतात, तेही सांगतात. मग काय करायचं बरं? तर नुसतं ऐकणे आणि एखादी व्यक्ती सांगते म्हणून ऐकण्यापेक्षा सुद्धा वाचन करायचं. त्याच्यातलं खूप छान लिटरेचर अवेलेबल आहे. तर ते कुठलं बरं आहे, काय बरं वाचता येईल आपल्याला, हे विचारून घेऊन ते वाचन करून जर आपण समजून घेतलं तर ते जास्त चांगलं आहे. किंवा त्यातले जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ, आता समजा ती व्यक्ती काय आहार तज्ज्ञ आहे किंवा एखादे काय डायबेटॉलॉजिस्ट आहे, तर ते त्याच्या मागचं त्यांचं जे काम आहे ते बघून ठरवावं की आपण ह्यांचं ऐकूयात का. मला असं वाटतं ना आपण हे केलं पाहिजे, तर नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा काही लोक सांगतात 2-2 तासांनी खा, काही लोक सांगतात सकाळी एकदा खा आणि रात्री एकदा खा. मला एकाने सांगितलं, माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता 2022 मध्ये. मला सांगितलं होतं की मी आहार तज्ज्ञ आहे म्हणजे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं करायचं, पायनॅपल उकळायचं आणि पायनॅपल उकळून ते जे पाणी आहे ना ते त्यांना तू पाजलंस ना तर त्यांचा कॅन्सर बरा होईल. मला झालं की बरं, पण मग हे कुठनं तुम्हाला कसं कळलं? अगं मला एक व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ आला होता. सो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जी आहे त्यातनं शिकलेल्या लोकांचं नाही ऐकायचं. तरी माझ्या घरच्यांनी हा प्रयत्न केला आणि मग 4 दिवसांनी बंद केला. म्हटलं काय, यांनी कॅन्सर बरा होणार आहे ना, मग बंद का केला 4 दिवसात? अगं मला काहीच फरक नाही 4 दिवसात कसा फरक वाट. पण हे खूप काय 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 आपल्याला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. तर समजा असं वाटलं हे डुएबल आहे आणि हे करून बघूयात का, तर मग एखाद्या तज्ज्ञाला विचारा की ह्याच्यात किती अर्थ आहे किंवा हे करायला हवं का किंवा हे मी करू का. असं नुसतंच बघून हे छान आहे असं म्हणून नाही करायचं.
मग तू जेव्हा हे कन्सल्टिंग सुरू केलं तर तर तू सिनेमा क्षेत्रामध्येच होतीस, तर तुझे अनेक मित्रमैत्रिणी तुझ्याकडे कन्सल्टिंगसाठी येत असतील किंवा यायला सुरुवात झाली असेल, तर असे कोण सेलिब्रिटीज आहेत, जर तू सांगू शकलीस नावं, की ज्यांना तू मार्गदर्शन केलंय खाण्याच्या बाबतीत, आहार तज्ज्ञ म्हणून? सो कॉस्ट्युम डिझायनर म्हणून जेव्हा मी काम करत होते तेव्हा खूप कलाकारांबरोबर मैत्री झाली हो, होती. हो. अगदी डिरेक्टर्स आणि प्रोडक्शन मॅनेजर्स पासून सगळ्यांचीच छान हो. मैत्री असायची. सो भरपूर लोक माझ्याकडे डाएटचा सल्ला घेतात आणि खूप शहाण्या मुलांसारखे ते करत असतात व्हेरी नाईसली. त्याच्यात प्रसाद ओक आहे, हां. अमृता खानविलकर आहे, ऐश्वर्या नारकर आहे, वा. आत्ता सध्या रोहिणी हत्तंगडी पण आहेत अरे वा. आणि भरपूर आत्ता तितिक्षा तावडे, अमृता रावराणे आहे आणि वेदश्री ओक ते अरे वा. गायिका आहेत, हो. ते पण आहे आणि अजून भरपूर कलाकार म्हणजे आता मला हां. असं करावं आय नो लागलं. आय नो. मीही तुझ्याकडून बराचसा सल्ला घेतलेला आहे Yes. आणि पाळतो मी. पण ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. अनेक पॉलिटिशियन्स देखील ऑफकोर्स त्यांची नावं घ्यायला तुला मर्यादा आहेत, मी हे जाणतो. पण त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की सेलिब्रिटीज जे असतात, पब्लिक फिगर्स जे असतात, त्यांनाही एक प्रकारचा स्ट्रेस त्यांच्या त्यांच्या कामाचा असतोच, राजकारणी लोकांना. तर अशा राजकारणी लोकांना आरपारच्या या वुमन की बातच्या माध्यमातून स्त्री पुरुष जे कोणी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक, अगदी वरच्या पदावरच्या व्यक्ती, ह्यांना एक कशा पद्धतीचा स्ट्रेस असतो आणि त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांनी आहारात नक्की काय करायला पाहिजे, एक जेनेरिक सल्ला तुझ्याकडून. सो प्रचंड काम करणारी मंडळी आहेत. म्हणजे खरं तर 24 तास न पुरणारी ही मंडळी आहेत की 24 तासापेक्षा जास्त तास मिळाले तर किती बरं होईल असे. पण ह्या 24 तासामध्ये ते माणूस असल्यामुळे त्यांना स्वतःसाठी झोपेकरता वेळ दिला पाहिजे आणि अन्न खाण्याकरता वेळ तर दिला पाहिजे. सो 24 तासामधले 7 तास तरी झोप घेतली पाहिजे आणि 1 तास आपल्याला अन्न खायला हरकत नाही. 1 तास म्हणजे 1 तास अन्न खायचं नाही आहे, पण सकाळी 15 मिनटं 15 मिनटं 15 मिनटं 15 मिनटं असा मिळून दिवसभरातला 1 तास. मग उरलेले तास भरपूर झाले ना देशसेवेकरता, स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता. आणि जर का शक्य झालं आणि खरं तर हे त्याच्यामध्येच मोडतं, म्हणजे हा 9वा तास जो आहे तो व्यायामाकरता दिला पाहिजे. सो हे स्वतः करता. आणि मग मला खूप जण म्हणत होते की हे नाही होऊ शकत, की शक्य नाही आहे, एवढे तास नाही आहेत आमच्याकडे, ह्या तासात मला अजून खूप काय काय करता येणार आहे. पण खूप वर्ष खूप काय काय करता येण्याकरता हे करायचं. सो आयुष्य जर खूप असेल तर कामही खूप करता येईल. त्याकरता प्रायोरिटाईज करायला पाहिजे आपलं अन्न, आपली तब्येत, आपली ताकद, म्हणजे व्यायाम आणि झोप. आणि मग उरलेल्या तासांमध्ये करायचंच आहे ना. तर काही लोकांना मी ह्याच्यात असे बदल करायला लावले आहेत. किंवा मला एक जण म्हणाले होते की तू जेव्हा जेवायला सांगतेस मला तेव्हाच बरोबर इतकी लोक मीटिंगसाठी समोर थांबलेली असतात. मी त्यांना म्हणले होते की तुम्हाला हे परवडू शकतं की तुमचं जसं जेवण आलेलं आहे तसं जी 4 लोक आहेत त्यांनाही जेवायला बसवा ना तुमच्यावर, की जेवूया वेळेवर, तुम्हीही जेवा मीही जेवतो आणि मग आपण बोलतच राहू. तर ही कल्पना त्यांना आवडली होती आणि मी 12ला त्यांना सांगितलं होतं की जेवायला बसायचं. जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवायला बसायचं. सो त्यांनी हे केलं आणि ते करतात. म्हणजे खाण्याच्या वेळा जर पाळल्या तर त्यांनी काय परिणाम होतो शरीरावर? अन्न व्यवस्थित पचतं. तेव्हा पाचक रस अवेलेबल झालेले असतात ते सगळं तोडायला. तुम्ही चुकीच्या वेळेला अन्न खाल्लं तर पाचक रस तिथे गैरहजर असतात, तेवढे नसतात की ते अन्न ब्रेकडाऊन कसं होईल, ते रक्तापर्यंत कसं पोचवायचं. मग सो तुम्ही नुसतंच खाताय पण मग ते अंगी लागणे म्हणजे पचणे, म्हणजे रक्तापर्यंत पोचणे. मग त्याकरता आपल्याला वेळेवर अन्न खाल्लं पाहिजे, झोप उत्तम झाली पाहिजे, कारण की तेव्हा ते पचतं ओव्हरनाईट. त्यामुळे झोप उत्तम झाली पाहिजे. आणि ती सुद्धा म्हणजे मी रात्री 1ला झोपलो तर 7 तास कॅल्क्युलेट करूया वगैरे नाही, तसा अलार्म नाही लावायचा. तर ती झोप व्यवस्थित झाली पाहिजे, खरं तर सूर्योदयाच्या आधी. सो आपण पहिल्या म्हणजे सायन्सच्या पहिल्या धड्यात शिकलेलो असतो की 8 hours ऑफ स्लीप, पण तिथे एक लिहिलेलं नाही आहे बिफोर सनराईज. सो ते लिहिलेलंच नाही. सो बिफोर सनराईज उठायला 8 hours ऑफ स्लीप.
हे खूप महत्वाचं आहे. हे राजकारणी लोक किंवा सेलिब्रिटी लोक मला खूप इंटरेस्ट आहे ह्यांच्या काही ह्यांच्या बरोबरचे काही अनुभव किंवा किस्से असे काही आहेत का की जे तू सांगू शकशील? असे बरेच आहेत. स्वानंदी टिकेकर माझ्याकडे हे करत होती डाएट, आणि तेव्हा तिचं एक सिरियल चालू होती जोरदार. तेव्हा दिल दोस्ती दुनियादारी, आणि म्हणजे पहिली नाही, दुसरी, कारण की पहिल्या ह्याच्यात बारीक झाली. हा, हो, तिला आणि तुला दोघांना तिला खूप आहे, कारण की मी सांगितलेलं तिने ऐकलंय. मी नुसतंच सांगितलेलं आणि ते राहिलंय असं नाही. तिने खूप जेन्युइनली ती ऐकते आणि खूप करत असते. सो मला आठवतंय तेव्हा मी तिला सांगितलं होतं की वेळेत जेवती. म्हणली अगं आमचा पॅकअपच उशिरा होतो, मी हे इतक्या वाजता, आणि मड वगैरेला शूटिंग असायचं. तर तिने फ्राय पॅन्स आणि तवे बिवे हे साधारणपणे एक स्वयंपाकघरातली सामग्री किचनची ही सेटवरती नेऊन ठेवली होती, आणि ती फ्रोझन फिश किंवा फ्रोझन फूड किंवा आदल्या रात्री हे करून मॅरिनेट करून किंवा आदल्या रात्री बनवून दुसऱ्या दिवशी घेऊन जायची. मग ते अन्न त्याच्या नशिबाने थॉ व्हायचं संध्याकाळपर्यंत, आणि मग ती फ्राय पॅनवरती किंवा तव्यावरती हे करून ती जेवायची, पण ती वेळेत जेवायची. वेळा पाळल्या. इवन ऐश्वर्या नारकर मला सांगत असते की ती म्हणली हो हे मला करता येऊ शकतं, कारण की हे एवढा वेळ काढता येऊच शकतो. इवन आर्टिस्टना म्हणा किंवा कुणालाही ठरवलं तर ठरवायला पाहिजे. आणि असं कोणी म्हणू शकत नाही आपल्याला जगात कोणी की नाही आता जेवायचं नाही. आणि हे खूप इंटरेस्टिंग एक मुद्दा आहे की एक असेच पॉलिटिशियन आहेत, त्यांच्या मीटिंग्सच्या संदर्भात म्हणले की असं कसं करणार ना की आता मला जेवायचंय, आता आपण थांबूया. तर मी त्यांना म्हणलं होतं की वॉशरूमला जायचंय ही सांगायला लाज नाही वाटत आपल्याला. एक मिनिट मला जरा लेडीज रूममध्ये जायचंय किंवा वॉशरूमला जायचंय हे बिंदास सांगू शकतो, आणि त्याच्याकरता हो हो येस प्लीज असं म्हणतात. पण मला खायचंय सांगायची लाज काय वाटायची? म्हणजे ज्या करता आपण सगळं करतो आहोत त्याच्याकरता वेळ नाही, आणि ते सांगायला लाज वाटते की मला खायचंय. ते असं असेल, मी वॉशरूमवर चालले येता का सोबत, तसं तुम्ही पण बसा खायला, असं ते त्यांना ते करता येत नसेल. नाही असं कसं खायचं, आपण खायचं आणि इतरांना मग सगळ्यांनी ब्रेक घ्यायचा नाही, पण असं कसं म्हणायचं ना की आता ब्रेक घेऊया. तर हे सांगायची लाज वाटणे किंवा गिल्ट का आहे? गिल्ट आहे. मी एकानं विचारलं होतं की आपण का पैसे कमवतो, तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं बिलं भरायला. म्हटलं बिलं भरायला, बरं. म्हटलं कुठली? तर तो म्हणला नेटफ्लिक्स आणि इंटरनेट आणि हे सगळं, मग इलेक्ट्रिसिटीचं, मग काय आपले टॅक्सेस भरायचे असतात ते, मग कामाला बाईला पैसे द्यायचे असतात ते, असे बरेच त्यांनी मोबाईल बिल वगैरे असं सगळं बिलं सांगितली मला. म्हटलं अजून कुठली बिलं राहिली का? म्हणजे ह्या सगळे लागतात ना पैसे. म्हटलं आणि वाण्याला देतोस की नाहीस पैसे? मला हो. आणि भाजीवाल्याला आणि फळवाल्याला ही बिलं? म्हणजे त्याला येईल. म्हटलं आता समजा तुला म्हणलं फोन नाही आहे तुझ्याकडे, हे एक बिल भरायचं नाही आहे, मग तुझ्याकडे इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे, तुझ्याकडे कामवाली बाई नाही आहे, तुझ्याकडे काही बघायला नाही आहे, काही नाही आहे, मग आता तू कशाला कमवतोस पैसे? मग म्हणलं अरे खायला लागेल ना. म्हणलं एक्झॅक्टली. सो यू आर अर्निंग टू ईट फूड. आता तुला फळ खायचं असेल तर तू झाडावर चढतोस का? नाही. तर तू म्हणतो भैया आधा किलो दे ना. सो फक्त बोलायचं आणि तुला फळ मिळतंय, ओके नाही. किंवा आता तुला चिकन खायचं असेल तर तू कोंबडी पकडायला जातोस का आधी? तर नाही. तर ते तू विकत आणतोस आणि ते शिजवतोस. किंवा भाज्या शेती करतोस का ऍक्च्युली, की मला अशा भाज्या, काही लोक गच्चीत वगैरे करतात रेगडीवर, पण ते काही खरं नाही. ऑर्गॅनिक वगैरे तर काहीच नाही, अजिबात खोटं आहे. पण ठीक आहे, म्हणजे खा तुम्ही. तर हे तू करतोयस का म्हणलं, तर तू काहीच करत नाही आहेस. मग हे जे तू पैसे कमवतोयस हे तू अन्न खायला कमवतोयस, ज्याच्यासाठी तुला वेळ नाहीये, जे खायचंय सांगायला तुला लाज वाटतेय. तर मला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सॅड आहे म्हणलं हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याच्याच अनुषंगाने पुढचा जोडून मुद्दा हे झालं सेलिब्रिटीजचं किंवा बिझी असणाऱ्या लोकांचं.
ह्याचा अर्थ घरातली स्त्री बिझी नसते असं नाही, ती जास्त बिझी असते, कारण ह्या सगळ्या बिझी लोकांना ॲडजस्ट करण्यामध्ये ती घरातली स्त्री काम करत असते, असं एकंदर माझ्या निरीक्षणातून येतं आहे. तर खूप साऱ्या बायका आपल्या याच्यामध्ये पाहतो की कालची रात्रीची शिळी भाजी किंवा शिळी पोळी, शिळी भाकरी किंवा जे काय शिळं अन्न आहे घरच्या सगळ्यांना आता ताजं देतं, आणि मग घरातले सिनियर्स जे असतात, एस्पेशली आजी आजोबा किंवा घरातल्या बायका, ते शिळं खातात. असं का बरं होतं? प्रायोरिटी देत नाहीत स्वतःला. आणि हे ब्रिंगिंग अप मध्ये पण असतं, म्हणजे बायकांना असं बहुतेक कुठेतरी सांगूनच पाठवलंय की तुम्ही महत्वाचे नाही आहात. अरे का माणूस नाही आहेस का तू पहिले? मग ठीक आहे, मुलं आहेत, नवरा आहेत, सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, बहीण भावंड, मित्रमैत्रिणी, सगळ्यांनाच खाऊ घालायचे. पण व्हॉट अबाउट यू? स्वतःचं काय? मी मला खूप प्राऊडली सांगतात मला काही फार खायला लागत नाही, मी दूध ब्रेड पण खाऊ शकते. का असं नको म्हणू स्वतःसाठी, म्हणजे असं का असं करतेस असं होतं. माझं काही खाण्याचं नसतं फार काही, छे छे, जे असेल ते मला नसलं तरी चालतं. मग आता मरणार मग तू अगं, असं काय करतेस? सो असं मला वाटतं की खूप शेवटच्या नंबराला ठेवतात बायका, आणि हे खूप पूर्वीपासून चालू आहे. म्हणजे आपण खूप अगदी वुमन एम्पॉवरमेंट वगैरे असं सगळं जरी चालू असलं तरी ह्या सगळ्यामध्ये तरीही बायका स्वतःला शेवटीच, म्हणजे अगदी नोकरी करणारी बाई असते आणि सगळं म्हणजे खांद्याला खांदा लावून हे नाही, पण तरी आपल्याला शेवटचा नंबर. म्हणजे आय वॉन्ट माय मी टाईम म्हणणारी बाई स्वतःसाठी एकटी करता भाजी फोडणीला टाकत नाही. मग एक पोळीला चटणी लावून गुंडाळी पण चालते का? हॅवंट यू स्पेंड युअर मी टाईम इन अ पार्लर नख छान करायला? मग टाक ना एक भाजी फोडणीला स्वतः करता. जाऊ दे ना, राहू दे. समजा आता तिचा मुलगा आहे आणि ती म्हणाली की अरे नाही, त्याला खूप भूक लागली, मग मी उठले आणि छान एक करून दिला एक वरण भात. मग त्याच्या एकट्या करता केलं ना, मग स्वतः करता का नाही? किंवा रात्री उशिरा नवरा आलाय आणि तो म्हणाला की त्यांनी सांगितलेलं नाही मी घरी जेवायला येतोय, आणि अचानक रात्री उशिरा आला आणि आल्यावर त्यांनी सांगितलं की मग मी नाही खाल्लं बाहेर काही आणि आता घरी काही नाहीये पण मला भूक लागली, तर त्यावेळेला ती झोपलेली बाई उठते आणि उठून लगेच ताबडतोब गरम गरम. पण मग स्वतः करता का फ्रीज मधलं उरलेलं थिजलेलं? राहू दे कशाला बोर. आपण का बोर होत? आपण का स्वतःसाठी करायचं नाही का? आपण माणूस नाही आहोत का पहिलं? खूप महत्वाचं आहे. वुमन की बातच्या या प्लॅटफॉर्मवरून माझ्या या सगळ्या प्रेक्षकांना मृदुल जे सांगते ते मला खूप जास्त कन्व्हिन्स होतंय, पटतंय. कृपया स्वतःकडे लक्ष द्या. हो, खूप महत्वाचं आहे. आणि फक्त शारीरिक हेल्थ करता नाही तर मानसिक सुद्धा. हो, म्हणजे ताकद ही जी वाढायला पाहिजे. मला असं वाटतं स्त्रियांची मानसिक आणि शारीरिक ताकद ही वाढलीच पाहिजे. वा. मानसिक ताकदीकरता आपल्याला मेंटल हेल्थकडे बघितलं पाहिजे, थेरपीसाठी ओपन राहायला पाहिजे. आणि शारीरिक ताकदीकरता व्यायाम केला पाहिजे ताकदीचा. चालायला जाणे हा व्यायाम नाही. ए पासून बी पर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर चालतच जावं लागतं, उडत जाता येत नाही आपल्याला. सो चालत हा व्यायाम, चालणे हा व्यायाम नाहीये. चालणे हा व्यायाम कोणा करताय? एखादा पेशंट आहे बुवा आणि आता तो पायावर उभं राहून थोडंच त्या माणसाकरता तो व्यायाम होऊ शकतो. किंवा खूप वय जास्त आहे आणि आता थोडं चाललं पाहिजे, एका जागी बसून नाही चालत, कोठा जड होऊ शकतो एखाद्याचा, स्नायू शिथिल होऊ शकतात, तर चालणे हे खूप वय असलेल्या व्यक्ती, शरीर थकवणारा व्यायाम पाहिजे. किंवा प्रेग्नंट बाई आहे की जिला नाजूक आहे तिची अवस्था, तर तिने धपाधप काही करू नये, तर तू एक 20 मिनिटं तरी सलग चाल, हा मी म्हणू शकते की ठीक आहे त्या व्यक्तीला दिलेला व्यायाम. पण नाही तर मी आणि चालायला जाते पण म्हणत नाही, फिरायला जाते म्हणतात. मी फिरायला जाते, हे काय वाक्य आहे? नाही, ताकद कुठे आहे याच्यामध्ये? मग मला विचारतात कशाला ते एवढं ताकद बिकद एवढं कुठे जायचंय? अरे एवढं कुठे जायचंय म्हणजे आपल्याला जे स्नायू दिलेले आहेत ना, तर ते ओढायला, उचलायला आणि ढकलायला दिलेले आहेत. हां, सो ढकलायला चेस्ट मसल्स लागतात, ट्रायसेप लागतो, ओढायला बायसेप लागतो आणि पाठीचे स्नायू लागतात, आणि उचलायला ग्लुटस मॅक्सिमस म्हणजे हिप मसल, मांड्यांचे स्नायू हे सगळे आणि लोअर बॅक हे सगळे उचलायला लागतात.
आणि लहान बाळ सुद्धा पहिलं काय करतं तर उभं राहायचा प्रयत्न करतं की नाही. लहान बाळाला कधी कोणी पाहिलं असेल तर असे घट्ट मांड्या आणि हिप असतं त्याचं, बटक्स असे घट्ट असतात. कारण की माणूस हा पहिले 2 पायांवरती उभा राहायचा प्रयत्न करतो. दॅट इज द फर्स्ट एफर्ट दॅट अ ह्युमन ट्रायज टू डू. म्हणजे किती गरजेचं आहे ना स्वतःला आधी उचलणे, मग सामान उचलणे, मग वजन उचलणे, ढकलणे, ओढणे, हे आपल्याला मिनिमम करायला पाहिजे. मग काय बरं आपण दिवसभरात ढकलतो? काही नाही. काय ओढतो? काही नाही. दरवाजे. काय उचलून कुठेतरी ठेवतो किंवा काय मुळात उचलून एका जागेवरनं दुसरीकडे नेतो? काही नाही. एक गादीवरती बेडशीट घालायचं म्हणलं तरी व्यायाम असं होतं लोकांना. आय नो. मग स्नायू कसे घट्ट होणार? ही लाईफस्टाईल, सगळी लाईफस्टाईल बदलते. ह्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येतोय. आणि तू आहार तज्ज्ञ आहेस म्हणून तुला अधिकार आहे त्या गोष्टीवर बोलण्याचा, कारण तू रोज अनेक लोकांना पाहिलंय आणि रोज अनेक लोकांचे वेगवेगळे डाएट्स तू पाहिलेत आणि त्यांना सगळ्यांना एका लाईनमध्ये ते आणण्याचं काम तू करतेस. ह्या सगळ्यामध्ये बाहेरचं खाणं हा एक खूप मोठा विषय आहे. काही लोक आवडीने बाहेरचं खातात, काही लोक नाईलाजाने बाहेरचं खातात. या बाहेरचं खाणं या विषयावर मृदुल काय बोलेल? आहार तज्ज्ञ म्हणून मी ऑफकोर्स हे म्हणणार की नाहीच खायला पाहिजे बाहेर, आणि माणूस म्हणून सुद्धा नाहीच ना खायला पाहिजे. आपण आपलं अन्न स्वतः मिळवायचं. म्हणजे मला असं हे पुरुषांनाही म्हणायचं की तुम्ही तुमचं अन्न स्वतः मिळवायचं. का अवलंबून राहायचं की कोणीतरी आपल्याला बनवून देईल? पण मग परिस्थितीच नाही. आता नोकरी करणारे अनेक बायका पण आहेत, पुरुषांचं काय, बायका पण आहे, कपल, ते घरी जाताना मग पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन घरी जातात. वेळ नसतो त्यांना तेवढा. किंवा परदेशी जातात. परदेशी राहणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि आपल्या घरापासून लांब बेसिकली कुठेही असतील ते. अशांसाठी काय सल्ला देशील तू? तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे की वेळ नसतो. मग काय करत असतो? काम. मला मान्यच आहे. म्हणजे काय काम करायचं नाही का आता आणि आपल्यावर सगळं अवलंबून आहे का? कंपनी सांगत असते ना की आम्ही एवढेच तास काम करणार, असं नाही ना होत वगैरे, हे सुद्धा आहेच ना, मान्यच आहे. पण मग आपल्याला ते फिगर आउट करायला पाहिजे की आपल्याला कोणीतरी मदतीला घेता येतंय का, किंवा घरातल्या व्यक्तीला, समजा 4 लोक आहेत तर 4ही लोकांनी इक्वल काम करून आपल्याला अन्न बनवता येत आहे का? की एकाच व्यक्तीवरती अख्खं टाकून चालणार नाहीये. किंवा प्रेपरेशन्स अशा करता येत आहेत का की जे आपल्याला काही डीप फ्रीज करता येतील की जेणेकरून आपल्याला ते क्विकली बनवता येईल आणि त्याच्यात अगदी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नाही जाणार आणि तरी सुद्धा आपण ते एवढ्या तासांचं काम करू शकू. सो घरी जर झोपायला येऊ शकतोय आपण, तर आपल्याला अन्न बनवायला सुद्धा एक 15-20 मिनिटं काढता आली पाहिजेत. आणि ते टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं इथे. असं होऊच शकत नाही की शून्य वेळ. टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. किंवा कधी कधी खूप आग्रह असतो की नाही हे असंच मी करणार आहे आणि सगळं करायला जातात आणि मग त्याच्यातल्या काही गोष्टी होत नाहीत आणि मग सोपी काय गोष्ट आहे तर बाहेरनं ऑर्डर करा. हे मी म्हणजे आता वॉशिंग मशीनला कपडे मलाच घालावायला पाहिजेत, हे मलाच करायला पाहिजे, ते मलाच असे घरातली अनेक कामं मलाच करायला पाहिजेत कॅटेगरीतली असतात. मग सोपं काय आहे की जे बाहेरनं इझिली अवेलेबल होईल तर ते अन्न आहे. काय काय लोकांची स्विगी आणि झोमॅटोची महिन्याची जर बिलं पाहिली तर त्यांना चक्करीला एवढ्या फिगर्स असतात असं मी ऐकलंय. म्हणजे माझ्याच मुलीकडून मी हे ऐकलंय, माझ्या अनेक मित्रमैत्रिणींकडून ऐकलंय की अरे हो महिन्याच्या शेवटी बघितलं तर बाप रे एवढं मी ऑर्डर केलं, काय केलं. आणि ज्यांना जमत नाहीये ना किंवा नाईलाज आहे जे म्हणतात तर मला असं म्हणणं की अनेक वर्ष झाली, लाखो, पण 24 तासच आहेत ना दिवसाला, की आता इव्हॉल्व्ह झालोय आपण तर जरा आता 28 तास मिळू लागलेत आपल्याला. तर नाही, म्हणजे आपल्याला सृष्टीकडूनच हे सांगितलेलं आहे की तुला 24 तासच अवेलेबल आहेत. आता जे काही मॅनेज करायचंय ते हे 24 तासातच करायचंय. मग जर आपल्याला वेळ होत नाहीये अन्न बनवून खायला तर आपलं कुठेतरी गणतंय आणि चुकतंय. तर तिथे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर उपाय करायला पाहिजे आणि त्याच्यावर विचार तर पहिला आधी करायला पाहिजे की काय बरं करता येईल. त्याच्यावर भरपूर करता येतात उपाय. की मी मगाशी सांगितलं तसं की प्रेपरेशन्स करून ठेवले तर ऍक्च्युअल कुकिंगला फार वेळ नाही लागत, 15-20 मिनिटं लागतात खरं तर. ओके. आणि ज्यांना हाऊस आता आहे ना बाहेरचं वेगवेगळं अन्न खाऊन, इथे जाऊन हे खाऊया, तिथे जाऊन ते खाऊया, जेवायला भेटूया, मग लंचला भेटूया का डिनरला भेटूया, इथे भेटूया का तिथे भेटूया, आता घरी नाही ना बोलवलं जात.
भेटूया म्हटल्यानंतर या घरी जेवायला हे खूप कमी राहिले. नाही आता इथे जाऊन सगळे मिळून जेवूया, मग कोण बिल भरतंय, मी बोलवलं तर मी भरणार, असं राहिलंय. आणि आता शनिवार रविवार घरी स्वयंपाक करायचा नसतो ही हे संस्कृती. शास्त्र झालेलं आहे. तर शरीराला नाही ना माहिती आहे हे तुम्ही तयार केलेलं नवीन काहीतरी. पण मग आता पावभाजी, पिझ्झा किंवा बर्गर्स हे सगळे जे आता फास्ट फूड कडे जे चाललेली पिढी आहे, इझिली अवेलेबल आहे, पटकन मिळतं. ड्राईव्ह वर काय म्हणतात ते, मॅगडी आणि ड्राईव्ह इन, ह्या सगळ्या खाद्य संस्कृतीवर तुझं काय मत आहे? फास्ट फूड फास्ट डिसीज, हो, फास्ट फूड फास्ट जनरेशन, फास्ट फूड फास्ट डिजनरेशन, हो, बरं. फास्ट फूड फास्ट एजिंग. आता बोला काय पाहिजे? फास्ट फूड, फास्ट फूड फास्ट एंड ऑफ लाईफ. आता काय पाहिजे? बापरे. हे एव्हरीथिंग इज फास्ट देन, यू कांट एक्सपेक्ट मोर फ्रॉम दॅट. वेअर ॲज हेल्दी फूड मेकिंग इज व्हेरी क्विक. तुम्ही हेल्दी अन्न बनवणार असाल ना तर खरं फार वेळ लागतच नाही. पालेभाज्या, भाकरी, भाकरी भाजी पटकन बनते, पुरणाच्या पोळीला खूप वेळ लागतो. आणि तरीच आपल्याला असं काहीतरी खायचंय की ज्याला एवढा वेळ लागतो बनवायला आणि एवढा वेळ लागतो पचवायला, आणि जे फास्ट आहे मग संपणार आपण फास्ट. गंभीर आहे. हो, खूप गंभीर आहे. सो आपला चॉईस आहे, आपल्याला काय हवंय. आपण विष खातोय थोडक्यात. म्हणजे सुंदर दिसण्याकरता खूप बाहेरून काय 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 करताय तुम्ही. ओके, फिटनेस हे दाखवण्याकरता खूप ब्रँडेड कपडे घातले जातात फिटनेसचे. हां, पण आहे का मोठ्या पोटावर ते असा एक ब्रँडेड टी शर्ट घालण्यात काय उपयोग आहे जो स्पोर्ट्सवेअर आहे? मग असे ॲब्स लपवून ठेवलेत तुम्ही आतमध्ये. अरे ते मी लपवलेत दृष्ट लागू नये म्हणून. हां, हे काय आहे? नाही, हे मला काय वाटतं माहिती आहे, खूप महत्त्वाचं बोलतेस तू, आणि तू खूप छान बोलतेस. मला फार आवडतंय तुझं हे सगळं सांगण्याची पद्धत, उदाहरणं देण्याची पद्धत. लहान मुलांबद्दल आपण आता विचार करूयात. बघा, आता आपल्या घरात लहान मुलं असतात आणि बऱ्याचदा मी असं पाहतो की सारखंच अन्न ते खातात. आपण चांगलं अन्न असं म्हणूयात, की जे सगळं चांगलं ह्या संज्ञेमध्ये बसणारं, तरी काही मुलं वरचेवर आजारी पडतात, इम्युनिटी त्यांची कमी असते. मग ती आई एकदा झाली की ती स्त्री संपूर्ण तिचं आयुष्य त्या मुलाला देते, त्याचं खाणं, त्याचं सगळं बघते. आणि काही बायका कोणीतरी एक केअरटेकर ठेवून पण ते मॅनेज करतात त्यांच्या काही अडचणी. तर ह्या मुलांचं खाणं या विषयावर काय तुझं संशोधन किंवा तुझा अभ्यास, मुलांनी तू कन्सल्ट करत असशीलच की? हो, एक जण माझ्याकडे आल्या होत्या आणि पहिलाच होता त्यांचा सेशन माझ्याकडे, आणि त्यांच्या मुलीला भूक लागली. हां, तर ती म्हणली की ती बाहेर बसून खाऊ शकते का? तर ती बाहेर बसली होती खायला, आणि मला नसं झालं बराच वेळ ती बाहेर बसली, पाणी बिणी हवंय का म्हणून मीच उठून तिला विचारायला गेले. तर ना ती डोनट खात होती. ते म्हणली आता 2 डोनट खाल्ले ना झालं तिचं जेवण. म्हणलं डोनट हे जेवण आहे तिचं? आणि ती बाई माझ्याकडे सल्ला घ्यायला आली होती की मी काय छान जेव. आणि प्रत्येकाला ना माहितीच आहे, मी तुला जर विचारलं की मला 10 गोष्टी सांग ज्या तू नाही खायला पाहिजेस, तर तुला येतात त्या 10 गोष्टी सांग ज्या तू खरंच खायला पाहिजे, जे हेल्दी आहे, तर तुला माहिती आहेत त्या. पण तरी सुद्धा आपण त्या 10 गोष्टी खात असतो ज्या वाईटच आहेत. का? आपल्याला नॉलेज नाही आहे, बुद्धी नाही आहे, आपल्याला कळतच नसतं. मला माहितीच नव्हतं डोनट वाईट आहे. ऑफकोर्स माहिती आहे त्या आईला की डोनट वाईट आहे, पण जाऊ दे, मरू दे, कंटाळा, आळस उरकून टाकूया. एकदाची पोटाची खळगी भरली की विषय संपला. आता ती परत आळस, कंटाळा हा खूप मोठा काय म्हणतात त्याला ना, हे रिझन झालेलं आहे की मुलं नीट खात नाही आहेत. खरंच सांगते. म्हणजे जॅम पोळीची गुंडाळी का?
एक पटकन फोडणीला टाक भाजी, एक छान भाकरी करून दे, किंवा भात भरपूर भाज्या घातलेला काहीतरी खाऊ त्यामुळे घाल. मुलांना हे Why नकोच आहे. मुलांना ते फिंगर चिप्स, बर्गर्स. पण हे कोणी दिलं मुलांना मग सुरुवातीला? आता मोडायची ती सवय, तर मग काय करायला पाहिजे? तर मग सांगायचं की माझं चुकलं. आईनी सांगायचं, वडिलांनी सांगायचं की माझं चुकलं, मला माहिती नव्हतं की हे वाईट आहे, पण आता आजपासून आपण हे नको खायला. आणि त्यांच्यासमोर आपणही नाही खायचं. नाही खायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की एखादं खूप वाईट व्यसन करण्या इतकंच हे फास्ट फूड. पण हे रिअलायझेशन ना आईवडिलांना पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अप्रोप्रिएट इनअप्रोप्रिएट आपण दिसत असतो, आपलं घर वगैरे ह्याच्याविषयी विचार करतो की घर आहे, त्याला काही एका रंगाचे पडदे आहेत, काही सोफ्याची कव्हर्स एका रंगाची आहेत, सगळं छान रंगसंगती आहे. किंवा आपण समजा आता लग्नाला जायचं असेल तर बायका जरीची साडी नेसतात, पुरुष एक झब्बे वगैरे घालतात, छान दिसतात. ती एक बाई समजा जरीची साडी नेसून चालले तर ती जरीची साडी काही हजारांची असते, काही लाखांचे दागिने घातलेले असतात आणि भरपूर सुंदर दिसून एका लग्नाला जायचं असतं. का? कारण अप्रोप्रिएट असं कसं जाणार ना असाल साध्या कपड्यांमध्ये. तर योग्य काय आहे, तर असा पोशाख घालून एखाद्या ठिकाणी जाणे. पण थोड्या वेळाने ना त्याच वेळेला वाटत असतं कधी एकदा घरी जाऊन साडी सोडते आणि टी शर्ट पायजमा, आता कुठे बरं वाटलं. का? लाखाची दिसत होतीस, मग लग्नाला का अशी गेलीस? कारण की अप्रोप्रिएट. सो बाहेरून सगळं अप्रोप्रिएट आपल्याला हवं असतं, पण तिथे जाऊन काय खातोय? अप्रोप्रिएट आपल्या अवयवांसाठी काय आहे? आपल्या अवयवांना हे माहिती नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की मला उत्तम मी चालू राहीन व्यवस्थित, असं काहीतरी खा बाई. ओके, मग आपण म्हणू मुक जनावर, अरे अवयव तर त्याहून मुक आहेत ना, म्हणजे हृदयाला, यकृताला, आपल्या आतड्याला, आपल्या काय मेंदूला हे नाही माहिती ना, की आज रविवार आहे बाहेरनं मागवूया, किंवा आज लग्नाचं जेवण आहे मग खूप दाबून खाऊया. हे त्यांचं असं काही म्हणणंच नाही आहे. इनअप्रोप्रिएट अयोग्य अन्न आपण आत पोटात टाकू शकतो आणि म्हणतो की बघा करा मॅनेज आता. पण बाहेर जाताना मस्त मॅचिंग हे ते छान दिसायचंय, फोटो काढायचेत. आपण जेव्हा ब्लड रिपोर्ट्स करून MRI करून ते फोटो काढतो ना स्वतःचे, हा सगळा चिठ्ठा निघतो. बापरे, बाहेरचे फोटो काय करायचे? कोणी इंस्टाग्रामवर पाहिलं का माझा MRI पोस्ट केलेला? माझे ब्लड रिपोर्ट्स, अत्यंत घाणेरडे कोलेस्ट्रॉल, अत्यंत घाणेरडे शुगर रिपोर्ट्स, असा फोटो पाहिलाय? नाही. मी कशी दिस दॅट बाहेरून सब कुछ, त्याचं काय करायचं? इंटरेस्टिंग मोडवर आलोय. मृदुल, खूप आपण छान गप्पा मारतोय. तुला काही हरकत नसेल तर मला हा एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आता तू ज्या विषयावर बोलतेय खूप इंटरेस्टिंग, आणि आता तुम्ही सगळे जे बघताय आणि आपण हे सगळं ऐकताना स्वतःबद्दल विचार करतो की अरे बाप रे. तर बऱ्याच बायका असं म्हणतात की तुला जमून गेलं ग, किंवा असं वाटतं, म्हणत असतील तुला, असं मला वाटतंय. तर ते, आणि दुसरी गोष्ट की हे खूप खर्चिक आहे, तुम्ही जे सांगताय हे सगळं करायला एक वेगळा माणूस लागेल, खर्च वाढेल आमचा, असे प्रश्न येतात का? हो, येतात. आणि तुम्हाला ठीक आहे, पण आता ज्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण लाडक्या बहिणी ज्या आहेत, तर ह्या लाडक्या बहिणींना देखील खूप कष्टाचं काम असतं, त्यांच्या आहाराचं काय? येस. सो तुला जमून गेलं ग, ओके, तर ती मानसिक शारीरिक ताकद जी आहे ना त्याच्यामुळे मला जमलं, तर ती जर वाढवली प्रत्येक स्त्रीने, ओके, तर ते जमणारच आहे. म्हणजे मला असं वाटतं, असं नाही म्हणत आहे मी, ओके, माझं असं म्हणणंच आहे, कारण की हे मी केलेलं आहे आणि त्यातले कष्ट काय हेही माहिती आहे, कुठे जमणार नाही आणि मग त्याच्यावर मात कशी करायची हे पण माहिती आहे, म्हणून मला हे सांगायचं आहे. ओके, आणि जे तू म्हणालास की खर्चिक होतं म्हणून सुद्धा बॅकफुटला जातात की नाही ग, ते फार येते डाएट बियट, मग हे खा ते का, आणि हेल्दी जरा ना महागच असतं. ओके, किंवा मी त्यांना सांगते तेलात नका स्वयंपाक करू, साजूक तुपात स्वयंपाक करा. साजूक तुपात वगैरे असं म्हणतात, तर नाहीये महाग साजूक तूप. माझी स्वयंपाकाची बाई आणि माझ्याकडे जी काम करते, मला मदत करते घरामध्ये, ती पण तुपात स्वयंपाक करते.
हो हो, त्याचं आता ऑफकोर्स त्या माझ्याकडे काम करतात त्यामुळे त्यांना खूप माहिती मिळते माझ्याकडनं वगैरे, हे पण आहे. पण हे करता येऊ शकतं. आपल्याला असं वाटतं की हे खूप महाग आहे. आपण पटकन आहेर म्हणून 1,000-1,500 रुपये देऊन टाकतो की नाही कोणाला तरी गिफ्ट म्हणून, कुठल्या तरी समारंभ, बर्थडे, लग्न बिग्न, किंवा कुठल्या तरी एक्झिबिशन गेल्यानं मला इतका आवडला तो दुपट्टा, महाग होता जरा पण घेतला. का नाही आहेत का घरी दुपट्टे? भरपूर आहेत. ओके नाही, तब्येत आहे का? नाही आहे. माझ्याकडे एक बाई यायची, ती मला म्हणाली, अगं जरा मी ना सध्या आता ब्रेक घेतेय. म्हणलं कशातून? बरं होण्यातून? तर ती म्हणली हां जरा, कारण की अगं काय झालंय, मी दिवाळी करताना एक साडी घेतली आहे 15,000ची, त्यामुळे आता जरा काही दिवसांनी सुरू करीन परत, जरा एक्सपेन्सेस जरा बघितले पाहिजेत. म्हणलं 15,000ची साडी, लखलखणारी, चमचमणारी, कुठल्या शरीराला गुंडाळणार आहेस जे अनहेल्दी आहे? म्हणजे छान दिसायचं व्यवस्थित आणि मग हात मागायचा 2 पायऱ्या उतरताना. काय करायची ही साडी? आमचे सर म्हणायचे, क्या करेंगे उस साड़ी का जब है नहीं वैसी बॉडी. असं आम्हाला ते तर खरं आहे. म्हणजे तू विचार कर, तुला आता गुडघे दुखतायत म्हणून वजन कमी करायला तू माझ्याकडे आलेली आहेस, तर तू ती 15,000ची साडी घेऊन तुझं म्हणणं आहे आता आपण नको करायला वजन कमी, आणि मग आपण लंगडत लंगडत चालूया एवढी भरजरी साडी नेसून. वेळेस तुझ्याकडे साडी नाही असं नाहीये, तुझ्याकडे कपडे नाहीत असं नाहीये, भरपूर. मग वाय इज दिस एक्सपेन्सिव्ह वेन आपण बाकी इतक्या गोष्टींवरती खर्च करतो? मग एक 1,300 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर करू शकतो, पण एक 500 रुपयाचं साजूक तुपात आपल्याला खूप दिवस चालणार आहे. आणि ते साजूक तूप म्हणजे असं नाही की बाबा आज 500 रुपयाचं साजूक तूप मी वापरून टाकलं, नाही, पण 1,300चा पिझ्झा क्षणात संपला. मग का महाग आहे? तेल आपल्या आयुष्यातनं फेकून द्यायचं बाहेर. नाही, नाहीच खायचं. सगळ्यात मोठं दुश्मन आहे आपलं. एकतर फॅट बर्नर आहे बरं का साजूक तूप. त्यामध्ये मला ते तुम्ही दिलं तेव्हा मला असं की हो साजूक तूप, साजूक तुपापासून सगळं असू शकतं. तूप खाऊन आपण जाडजूड होतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, हेही बरोबर आहे. एक वेळ आपण खाऊ नये, पण चुकीचं खाऊ नये. पण आपल्या म्हणींमध्ये पूर्वजांनी हे सगळं डाएट आपलं म्हणजे त्या पद्धतीने तसेच म्हणी खूप लॉजिकल आहे, खूप लॉजिकल आहे ना. त्यामुळे नीड आणि बेनिफिट जे मी मगाशी एकदा सांगितलं होतं की गरज आहे का हे बघायचं. म्हणून खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी वरनं मला हे आठवलं की गरज आहे का आणि फायदा आहे का. आता भूक लागली, गरज आहे, पोटात अन्न टाकायची गरज आहे, बरोबर आहे, टिक मार्क. पण जे समोर आलंय फरसाण, फायदा आहे का? प्राजक्ता माळी हा इंटरव्ह्यू पाहतायत का? फरसाण, फरसाण ओके, गरज आहे का? नाहीये, फुली बसली, मग नाही खायचं. आता फायदा बघूया. फायदा, फळांमध्ये भरपूर फायदा आहे, फ्रूट्स. पण आता जेवण झालेलं आहे, पोट भरलेलं आहे, मग आता एक फळ चिरूया, गरज आहे का? नाही, मग नाही खायचं. सो गरज आणि फायदा ह्या दोन्हीला जर बरोबरची खूण आपण करत असू तरच ते अन्न पोटात टाकायचं, त्याच्याशिवाय नाही. अजून एक खूप सोपी आयडिया देते. ज्याच्या जाहिराती आहेत ना ते नाही खायचं. जाहिरात म्हणजे काय, ओरडून ओरडून सांगते ऐका ना हे विकत घ्या, ऐका ना हे विकत घ्या आणि खा. मग त्याला असं खूप लावलेलं असतं, हेल्थ बी टेस्ट बी. हेल्थ एक शब्द आला त्याच्यामध्ये, काय असं वाटतं हेल्थ, ओ. सो जाहिरात ज्याची चालू आहे, फळांची जाहिरात होते, भाज्यांची होते, भाकरीची होते, तांदूळाची होते, तांदूळाची होते, पण तो तांदूळ नाही ना उपयोगाचा ज्याची जाहिरात होते. आपल्या आदर्श डाएट मध्ये कॉफी चालते का? इंटरेस्टिंग ना. कारण मी तुला आता कॉफी ऑफर करणार आहे. सो हिअर कम्स द कॉफी. हो, चालते. थँक्यू राहुल. आता ती कोणाला चालते? ओके, सो कॉफी चालते का? कॉफी चालते, पण ती कोणाला चालते खूप महत्वाची आहे. कोणी प्यायची खूप महत्वाची आहे. कधी प्यायची हे महत्वाचं आहे. कोणी नाही प्यायची हे महत्वाचं आहे. माझ्या ओळखीमध्ये खूप सेलिब्रिटीज आणि खूप पॉलिटिशियन्स, मिनिस्टर्स असे आहेत की ते ब्लॅक कॉफी पितात. ह्यावर काय तुझं मत आहे? ब्लॅक कॉफी चांगली आहे ना. कॅलरीज 1 कॅलरी काही नाही त्याच्यात. ओके, चालेल ना, हरकत नाही. पण प्री डायबिटिक कंडिशन आहे का?
तर नका पिऊ. बर. 2 नंतर पिताय का, तर नका पिऊ. उपाशी पोटावर पिताय का, तर नका पिऊ. झोपेचे इश्यूज आहेत का, तर नका पिऊ. व्यायाम करणार आहेत का नंतर, हो अगदीच प्या, उत्तम व्यायाम होईल. ओके. एनर्जीचा वापर भरपूर होणार आहे का, म्हणजे आता आपण जे बोलतो आहोत आपला भरपूर एनर्जीचा वापर चालू आहे. ओके, तर मग प्यायला हरकत आहे का, तर हरकत नाही. तर ती एनर्जी मेंटेन करता येऊ शकेल कारण की मी वापरते ती. सो कॉफीनी काय होतं, त्याच्यातलं जे कॅफीन आहे त्यांनी शुगर स्पाइक होते. आता ही विदाऊट शुगर पिते मी, शुगरची गरज नाही आहे मला, कारण की माझ्याकडे स्टोर्ड आहे माझ्या लिव्हरमध्ये, माझ्या मसल्समध्ये साखर ऑलरेडी, साखर म्हणजे ग्लुकोज, हे ऑलरेडी मी स्टोअर करते, माणूस म्हणजे करतो. तर जेव्हा कॅफीन इंट्रोड्यूस होतं तेव्हा ही स्टोर्ड साखर रक्तामध्ये खेचली जाते. मी खूप सोपं करून सांगते, रक्तामध्ये ती खेचली जाते आणि आता ही एनर्जी म्हणून वापरायला अवेलेबल झालेली आहे. त्यामुळे आता पुढे आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मी ती एनर्जी वापरणार आहे. त्यामुळे ही कॉफी मला आता चालणार आहे. मात्र कॉफी पिऊन बसून राहून गप्पा मारतोय, काही ऍक्टिव्हिटी नाही आहे. मग आता गप्पा मारतोय म्हणजे केवढं एनर्जी, बायका तर केवढी एनर्जी वापरतात गप्पा मारताना, मग का नाही प्यायची कॉफी. पण मग व्यायाम करते का, अदरवाईज नाही. मग नुसत्याच गप्पा मारायच्या असेल तर मग नाही कॉफी, मग व्यायामही करायचा दिवसभरातनं कधीतरी. सो कॉफीला इफ आणि बट खूप आहे. ओके. सो मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू एक म्हण वापरलीस की खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. तर ह्या म्हणींवरून मला हा ऑफकोर्स प्रश्न पडलाय. बऱ्याचदा असं आपण ऐकतो की जुनी लोक जे आहेत, तुझे माझे आई बाबा किंवा तुझे माझे आजी आजोबा, जुन्या काळातली लोक आहेत, आता म्हणू चांगलं चुंगलं खाल्लंय रे त्यांनी. आता माझ्या ओळखीत एक जण आहेत, 109 वर्षाचे आहेत, लवकरच आपल्या चॅनलवर येतील ते. त्यांच्या मी नातवंडांना आत्ता विचारले माझ्या वयाचे आहेत, तर ते म्हणाले की अरे ते जुनं खाल्लेलं आहे रे. हे काय आहे जुनं खाल्लेलं आहे, चांगलं खाल्लेलं आहे, तर ह्याच्यावर तुझा काय अभ्यास आहे? म्हणजे घरचं खाल्लेलं आहे. सो विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द हॉटेल इंडस्ट्री, पण तो बिझनेस आहे. ते लोकांना खूप चांगलं चुंगलं खायला घालूया ह्या विचारांनी नाही करत. म्हणजे माझ्याकडे एक हॉटेल ओनर आहे, रेस्टॉरंट ओनर आहे, की ज्याला माझ्याकडे डाएट केल्यानंतर असं वाटलं की हे सगळं खूप छान आहे, आता मी सगळं तुपात करून देणार आहे माझ्या कस्टमर्सना. म्हणून त्यांनी हे सुरू केलं. अगदी केरळहून एक अप्रतिम तूप मागवलं आणि तो सगळं पावभाजीपासून सगळं तुपात करू लागला. वेज रेस्टॉरंट. त्याला कंप्लेंट्स यायला लागले की कुछ अलग ही टेस्ट कर रहा है. म्हणजे आता लोकांना सवय झालेली आहे वाईट खायचं. तर ते तसंच हवंय त्यांना, तेलातलं वगैरे चांगलं नाहीच खायचंय. त्यांनी बंद केलं साजूक तुपात करणं आणि नंतर तो म्हणला सी इट इज माय बिझनेस, मैं अच्छा खा रहा हूं. तर मी त्याला विचारलं, तू तुझ्या रेस्टॉरंटमधलं काय खाशील ॲज हेल्दी फूड, जे तू सर्व करतोयस कस्टमर. मला मुगाची शिजलेली डाळ ही एक जेन्युइन आहे आमच्याकडे, बाकी काही नाहीये. बापरे. सो खाईन तर तुपाशी. कमिंग बॅक टू दॅट. ओके, तर जुन्या लोकांनी म्हणजे आपल्यापेक्षा जी मोठी आहेत आणि जे खूप हेल्दी आहेत आणि अनेक वर्ष ते हेल्दीली जगत आहेत, तर त्यांनी खूप चांगलं अन्न खाल्लेलं आहे ज्याच्यामध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आहेत. आता असंही नाही आहे, म्हणजे आता मला आठवतं की माझी आजी सकाळ संध्याकाळ भात भाकरी वगैरे हे खात होते, पण त्यांनी खूप कष्टही शारीरिक केलेले आहेत. सो शारीरिक श्रम भरपूर, घरचं अन्न ज्याच्यामध्ये प्रेम ओतून तयार केलेलं आहे, त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. इमोशन हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जे अन्न खातोय किंवा आपल्याला जे दिलं जातं. महत्त्वाचा मुद्दा बोलतेस तू. एस्पेशली बायका स्वयंपाक करत असताना ह्याच्यावर जरा तू बोलायला पाहिजेस. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटते. तू कॉफी पिता पिता बोलावंस, कॉफी गार नको व्हायला एक. आणि स्वयंपाक करताना स्त्रीची मनस्थिती, त्याचा पदार्थावर होणारा परिणाम होतं ना. म्हणजे असा धुसफूस करत स्वयंपाक केला की आज तसं नाही झालं ना, नेहमीसारखं नाहीच झालं, कारण की मनच नव्हतं त्याच्यात. मग मीठ तरी जास्त पडतं किंवा ती सगळं छान जरी पडलं असेल तरी ते तसं नाही लागत आहे, हे जे होतं. कारण की त्याच्यामध्ये जरा दुःख चिडचिड असं काही असेल तर नाही होत तसा स्वयंपाक बाईकडनं. सो इमोशन हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये लव, आपण जो काही स्वयंपाक करतोय तो आपल्या प्रेमाच्या लोकांना करून वाढतो आहोत.
तो विचार करून जेव्हा तो स्वयंपाक तयार होतो हम्म. ते खूप रुचकर आणि खूप हेल्दी, ते अंगी लागणारं जेवण तयार होतं, हम्म. छान पचणारं जेवण तयार होतं. सो हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा पोळ्या किंवा भाजी करायला, स्वयंपाक करायला एक डोमेस्टिक हेल्प म्हणून कोणीतरी ताई येत असतात, एक लाडकी बहीण येत असते आपल्या घरी. तर तिच्या पण मनस्थितीवर खूप अवलंबून असतं ना, हो. तुमचं त्यांच्याशी कसं बिहेवियर आहे किंवा ती घरातून काय मूड तिचा आलेला आहे, हो. हे पण खूप महत्वाचं सो असतं. माझ्याकडे एक आहे जिचं नाव आहे लता, हम्म. आणि ती खूप सुंदर स्वयंपाक करते. सुरेल स्वयंपाक करत असेल. येस. सो फारच छान स्वयंपाक करते आणि तिचं खरोखर प्रेम आहे आमच्यावर. हम्म. मग तिच्या स्वयंपाकातून आम्हाला कळतं, आणि ना असं म्हणजे ताई बसा, गरम गरम वाढते, आहा हा, फार प्रेमाने वाढते, फार प्रेमाने बनवते. इव्हन माझ्या मुलाकरता तू हे खाशील का, ते खाशील का, असं विचारून छान ती स्वयंपाक करते. दुसऱ्या दिवशी विचारते, ताई आवडलं का हो त्यांना, आपण ज्यांच्याकरता बनवलं होतं ते आवडलं ना, हा हा हा. सो तिला आनंद आहे, तिला स्वयंपाक करायचा आनंद आहे, पॅशनेट आहे तिच्या प्रोफेशन. येस येस. आणि मी जे मगाशी म्हणलं की ती ही अतिशय हेल्दी स्वयंपाक करते, तिच्या मुलांना अत्यंत हेल्दी स्वयंपाक करून घालते. सो ह्या बायका सुद्धा, इवन माझ्याकडे एक लक्ष्मी नावाची आहे जी मला मदत करते घरातल्या कामांमध्ये. सो ती सुद्धा खूप विचार करते की ताई उकडीचे मोदक जास्त चांगले का तळलेले. तर मी तिला म्हणलं नाही, उकडीचे जास्त चांगले, कारण की आपण ते स्टीम करतो, उकड, तेल वापरलं जात नाही. मग बरं, तिला कॅलरी म्हणजे माहिती नाही आहे बरं का, पण ते आता ऐकत असते ना, तर कॅलरीज कशात कमी आहेत. तर म्हणलं उकडीचे मोदक अगदीच आपण खाऊ शकतो. तर ती म्हणली ताई शिकवता का, मी करते माझ्या मुलांकरता. तर त्यांनाही म्हणजे हे महाग आहे का काय आहे, तर बाहेरचं खाण्यापेक्षा मी घरी बनवून देते जे हेल्दी आहे, माझ्या मुलांची तब्येत चांगली होईल, घरचे जास्त चांगला विचार करतील, कारण की ह्या लोकांमध्ये चांगला विचार करता येणं ह्याकरता उत्तम अन्न खायला पाहिजे, हे सुद्धा पोचवलं पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे एखादा आपल्या ॲक्सेसरीज मधला एखादा ब्रँड कमी झाला तरी चालेल, पण आतमध्ये काय जातंय हे जास्त महत्त्वाचं. म्हणजे एक एक्स्ट्राचं आपण काही नाही घेतलं ना तरी चालेल, पण फळं घेऊया. म्हणजे मला एकाने सांगितलं की फार काय केवढ्याला आहे फळं आता, म्हणजे काहीच्या काही आहे, म्हणजे सोन्याची फळं आहेत की काय आता असं. तर म्हटलं ठीक आहे ना, पण मग नका ना ते तेवढं सोनं घेऊ. ते घेतलं ना परवा, काहीतरी सवलत होती आणि मग घट तुम्हाला द्यावी नाही लागणार वगैरे काहीतरी एक जाहिरात होती, ते सगळे पैसे फळांमध्ये घालू ना, कशाला म्हणजे ते. सो ते सोडून जाणार होतो आपण मागे मग, नाहीतर. बरोबर आहे, बरोबर आहे. फळं रोज खाल्लीच पाहिजेत ना. फळं रोज खाल्ली पाहिजेत, पण असा खूप फलाहार हा योग्य नाही. उपवासाच्या पदार्थांबद्दल तू काय सांगशील? तर आता मला एक जण म्हणाले, मी उपवासाचं चांगलंच खाते, म्हणजे चिप्स लाईट असतात, ते वजनाला लाईट आहेत, म्हणजे ते शरीराला लाईट नाही आहेत. ओके, तर मला तेल कुठे आहे अलाउड ह्याला. मग एक मला बाई होती, त्या म्हणाल्या की आमच्याकडे एक पद्धत आहे, असे ना 21 मोदक करायचे आणि खारा आला ना की थांबायचं. म्हणलं अहो 21वा खारा आला तर नाही, छोटे छोटे करायचे. म्हणलं अहो पण तरी तुम्ही 21 खाणार ना, मग 21वा खाराची वाट बघत नाही, आमच्याकडे परंपरा आहे. म्हणलं कोणी सुरू केली आहे परंपरा ही? तर ती म्हणजे माझ्या आजी सासूबाईंनी. म्हणलं आजी सासूबाई ह्या जगातल्या अशा पहिल्या आहेत का की ज्यांनी हे एक शंकर पार्वती करत होते, तो म्हणजे शंकरा करता तू करतेस की नाही उपवास, तर तो शंकराचा उपवास तुझ्या आजी सासूबाईंनी सुरू केलाय. तर ती म्हणली अरे तसं नाही, तसं पार्वतीने केलं असेल ना. म्हणजे मग पार्वती 21 मोदक खात होती का 21 म्हणजे खाऱ्याची वाट बघत, असं तुला वाटतं का? पार्वती करत असेल असं? नाही, पार्वती कुठे करत असेल. म्हणजे मग पार्वती कसा उपवास करत आहे? म्हणजे तू शंकराची का करतेस, म्हणलं का आराधना करतेस का? नवऱ्याच्या आयुष्य करतं. म्हणलं तुझं आधी त्याच्या आधी संपलं तर मग त्याच्या आयुष्य करता कोण करणार आता? तो करेल का तुझ्यासाठी उपवास? हां. तर ती म्हणली हां, तो पण पॉईंटच आहे. म्हणलं मग आता तू कसा उपवास करशील? पार्वतीसारखा कर ना उपवास, कशाला चुकीचा उपवास करते? ती म्हणली म्हणजे कसा? म्हणलं पार्वती काय करत असेल? म्हणलं तिच्याकडे साबुदाण्याची खिचडी असेल का? एक पार्वती साबुदाण्याची खिचडी करते आणि म्हणते की शंकर मला अरे
नाही, तिच्याकडे नव्हती साबुदाण्याची खिचडी, चितळ्यांचा बटाट्याचा चिवडा किंवा चिप्स किंवा दाण्याच्या आमट्या आणि वरई, रताळ हे नव्हतं तिच्याकडे. हा, रताळ असू शकेल, ते कंदमूळ. हा, किंवा तो कुठला भात असतो ना, वरईचा. वरईचा. वरईचा हे कुठे ते करत असेल. एकादशीला फार मजा असते ना, पण उपवासाची. माझ्याकडे असा एक उपवासाचा हे असतो आणि मी तिथे खाली लिहिते की उपवास आहे, दिवाळी नाही. शक्यतो खाऊ नका. ओके, तो आपल्याला शरीराला एक शांतपणा देण्याकरता एक दिवस दिलेला आहे, तर खाऊ नका. तर मग तिला ते पटलं बरं का. ती म्हणली हो पार्वती हे काहीच करत नसेल. आणि मग मला ती म्हणली म्हणून माझा नवरा सारखा आजारी पडतो, कारण की मी चुकीचाच उपवास करते. माझा उपवासच चुकलाय. बिचारी. म्हणलं हो आता नीट उपवास कर. म्हणलं फळं खा, राजगिऱ्याचे लाडू खा. म्हणलं वरही हरकत नाही, पण दाण्याची आमटी बरोबर नको, काकडी खा, ताक पी, दूध बघ आवडत असेल तर म्हणलं पी, दही खा. साबुदाणा पचायला किती वेळ लागतो? भरपूर जास्त मोठं कार्बोहायड्रेट येते. कार्बोहायड्रेट म्हणजे साखर तयार करणारा पदार्थ आहे आणि तो जो बनतो तो खूप जास्त कॅलरीज बनतो ना, कारण की साजूक तुपात असतो, दाण्याचं कूट असतं, त्याच्यात साखर पडते, त्याच्यात नारळ असतो घातलेला वरनं. सो खूप हाय कॅलरी असतो तो. आपण पुण्याहून मुंबईला जातो, तुम्ही भरपूर पॉवर लिफ्टिंग करत असाल तर त्या दिवशीचा जो कार्ब असेल 100 ग्रॅम, त्याच्याऐवजी एक 100 ग्रॅम खिचडी खायला हरकत नाही. पण तुम्ही जर भरपूर कष्ट करत असाल तर ती खिचडी खाऊ शकता. मिसळ, खिचडी, पोहे, उपीट हे सगळे बाहेर जनरली विद्यार्थी किंवा वर्किंग प्रोफेशनल्स हे बाहेर असे ब्रेकफास्टला या सगळ्या गोष्टी रस्त्यावर टेबल लावून विकणारे असतात. कित्येक मुली पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा कुठेही मुलं शिकताना हे सगळं खात असतात सकाळी सकाळी. पण हे बरोबर नाहीच ना. परत तुम्ही कंटाळा करताय स्वतःसाठी बनवायचा, हे आहे शेवटी. माझ्याकडे एक जण यायचे, छान डाएट केला त्यांनी, 15-20 किलो कमी केलं ऑलमोस्ट, आणि ते एकटे राहायचे. ओके, तो माणूस अख्खं ऑफिस करून घरी यायचा. त्यांच्याकडे फ्रीज पण नव्हता. म्हणजे मला असं वाटलं फ्रीज तरी घ्या असं मला झालं होतं, पण फ्रीजही नव्हता. त्यामुळे ते जे करायचे ते ताजं करून खायचे, ताजा करून डबा घेऊन जायचे, काही उरवायचं नाही, परफेक्ट करायचे. मिक्सरही नव्हता त्यांच्याकडे. म्हणजे माझ्याकडे असं ते दगडी हे आहे, चालेल ना. म्हटलं तुम्हाला चालणार असेल तर चालेल, पण मिक्सर नाही. हा, मुंबईत राहणारा माणूस, पुरुष, मिक्सर नाही, फ्रीज नाही, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून, हेल्दी अन्न खाऊन 15-20 किलो कमी करून, कोलेस्ट्रॉल, प्री डायबिटिक कंडिशन, असे सगळे वाढलेले लेवल जे होते, त्यांचे लिव्हर फंक्शन सुद्धा थोडंसं इकडे तिकडं केलं ना व्यवस्थित. म्हणजे इच्छा तिथे मार्ग. येस. मग आता मुंबईतली धकाधकीचं जीवन एखाद्या पुरुषाचं, ते सुद्धा मी यंग नाही म्हणत आहे, मी म्हणतेय आता त्यांच्या मुलीचं लग्न झालं, त्यामुळे ते ही मस्ट बी 50+. ह्या वयाचा माणूस, ज्याला आईनी बायकोनीच खाऊ घातलेलं आहे, त्या जनरेशनचा माणूस, अँड ही हॅज डन इट. सो मला असं वाटतं हे मग जे नाही करत आहेत ना, जे गाडीवरचं खायला जात आहेत ना, तर तुम्ही मग वेळ देत नाही आहात स्वतःसाठी तेवढा, आणि काढू शकत नाही आहात, काहीतरी गडबड आहे. मॅगी पण एक बस 2 मिनिट में. तेच ना, टेस्ट बी हेल्थ बी गंडवलंय आपल्याला, सांगू हेल्थ शब्द घालून. काय ते ड्रिंक, दिस पर्टिक्युलर ड्रिंक इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी आला एक शब्द. हे असं ना, हेल्थ, एनर्जी, फ्रेश असे सगळे शब्द घालून ना गंडवतात. आणि मग आपण ते देऊन बसतो फ्रेश म्हणून, एनर्जी. असं काही नसतं. आता माझ्याकडे एक बाई येतात, त्यांचं नाव मेधा जोग, मला नाव घ्यायला आवडेल त्यांचं. सो आत्ता 14-15 डिसेंबरला एक एव्हरेस्टिंग नावाचं एक एक्सपिडिशन झाली, की जिथे सिंहगड त्या चढल्या. त्या सलग 16 वेळेला सिंहगड चढल्या, नॉन स्टॉप, विदाउट स्लिपिंग. वय चढल्या म्हणजे चढणे नाही, रनिंगची होती ती, आणि पळत. त्यांचं वय 47. ओ माय गॉड, कमाल. म्हणजे आय एम सो प्राऊड ऑफ हर. आणि त्याच्यामध्ये मला एक आनंद आहे की मी जे तिला सांगत होते की ते नाही का असे जेल्स येतात जे खूप हाय शुगर असतात, की जे ओढून असे खायचे की चला पळा अजून, मग असं काहीतरी ड्रिंक प्यायचं की चला पळा अजून. तर मी म्हटलं की तुला काय, तुझ्या शरीराची काय क्षमता आहे,
हे नको का जाणून घ्यायला? तू काहीतरी आत टाकतेस आणि स्वतःला ढकलतेस. हे करण्यापेक्षा तू असं काय ते, तर तिने रताळ्याचे आणि बटाट्याचे असे लाडू केले होते. दॅट वॉज हर क्विक कार्बोहायड्रेट. खजूर वॉज हर क्विक कार्बोहायड्रेट. मग अशा वेळेला लिमलेटची गोळी पण चालेल, गालात ठेव म्हणलं. अगदी 15 गोळ्या खायच्या नाही आहेत, पण एक गालात ठेवता येईल. तिथे अवेलेबल पण होतं काही लोकांकरता. केळं होतं, शहाळं होतं. सो अशा काही गोष्टी तिच्या बरोबर होत्या. क्या बात. नथिंग सिंथेटिक, नथिंग ॲट ऑल. आणि हे करता यावं त्याकरता तिने काही महिने कष्ट करून 10 किलो कमी केले, म्हणजे शरीर हलकं झालं की सोपं जाईल म्हणून. आणि त्याबरोबर ते जे तिने सगळं जेवली त्यांनी ती हे करू शकली. आणि फक्त तिघं शेवटपर्यंत पोचले, त्यात ही होती. काय बात आहे. कमाल. अभिनंदन. कमाल. मेधा म्हणजे मला जोग. मेधा जोग. आणि फारच म्हणजे मला कौतुक वाटतं तिचं. खूपच छान. अभिनंदन मेधा जोग, तुमचं खूप अभिनंदन. आणि क्या बात आहे. भेटायला आवडेल तुम्हाला एकदा. यू मस्ट, यू मस्ट. ओके. आता मी या टप्प्याकडे येतो की सध्या एक परवलीचा शब्द आहे. सध्या म्हणजे प्रत्येकाचंच आयुष्य, लहान मुलांपासून आणि क्रॉस सेक्शनमध्ये सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांना, पुरुषांना आणि सगळ्यांना स्ट्रेस हा असतो, ताण. तर ह्या ताणाचा आहारावर काय परिणाम होतो का? म्हणजे मी तुला एक प्रश्न जो विचारतोय तो असाच आहे की हा ताण कसा मॅनेज करायचा हा एक भाग आहे, आणि तसा तुला कधी आला का? खूप. वो तो सारी जड है. ओके. सो ताण असतो किंवा येत नाही, आपण तो घेतो. आपण तो फक्त घेतच असतो. तो असा मला खूप स्ट्रेस आहे, मला आला, ह्यांनी मला स्ट्रेस दिला, आपण तू घेतला कशाला? तर आपण हा स्ट्रेस घेत असतो, हेच सत्य आहे. हे मला खूप अवघड पद्धतीने लक्षात आलं. ओके. मात्र हे कोणी सांगत नाही ना, खूप इझिली म्हणतात की तू ताण घेणं बंद कर. त्यांना सगळं तुला ताणामुळे होतंय. तू ते ताण वगैरे आपण त्याच्या गावचेच राहायचं. म्हणजे काय करायचं? मग काय येतं? मेडिटेशन कर. अरे पण मेडिटेशन करताना जर ते सगळे ताणाचे विचार येत असतील तर ते कसं होईल? योग कर. ओके ठीक आहे, योग केलं, पण नाही ना जाते माझा ताण. मला त्या योगाच्या क्लासला पोचायचाच ताण आहे. किंवा बापरे, आता तो 1 तास कधी संपतोय आणि मग त्याच्या पुढे मला काहीतरी, हाच तर ताण आहे. किंवा अनेक ते ताण घेऊन मी ते सगळं करतेय. तर काय करायचं मग? ताण कसा घ्यायचा नाही हे कोणीच नाही सांगत. पण आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्या लेक्चरला मला हे ऐकता आलं. बेसिकली मी अल्कोहोलिक अनॉनिमस ह्या विषयी खूप वाचन सुरू केलं आणि मी ॲल ॲननची मेंबर आहे. अल्कोहोलिझम हे मी माझ्या घरात लहानपणापासून पाहिलं आहे, त्यामुळे आणि नंतरही पाहिलं आहे, म्हणजे अगदी आत्तापर्यंत. त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे हे सतत वाटायचं. म्हणजे ह्याच्यावर म्हणजे समाजात काहीतरी केलं पाहिजे, माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो विक्टिम ऑफ अल्कोहोलिझम, ओके, ह्याला ॲल ॲनन ही संस्था मदत करत असते. सो ॲल ॲनन्स म्हणजे काय तर स्पाउसेस, चिल्ड्रन, फ्रेंड्स आणि अक्षरशः नेबर्स ऑल्सो ऑफ अल्कोहोलिक पीपल, ह्या सगळ्यांना मदत करणारा हा ग्रुप असतो. सो त्या संदर्भात मी खूप मीटिंग्ज अटेंड करायचे आणि तिथे मला हे मिरॅक्युलस काय म्हणतात त्याला, पोर्शन ऑफ मॅजिक मिळालं की ताण कसा घ्यायचा नाही. आता हे ऐकताना अत्यंत वाटणार आहे काही फालतू, पण ते जेव्हा अप्लाय होतं तेव्हा ते मिरॅक्युलस आहे. एक म्हणजे त्याच्यातलं मी त्या 2 गोष्टी तुला अगदीच सांगेन. इट विल हेल्प एव्हरीबडी. हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येकाला हा खूप महत्त्वाचा विषय. ताण नक्की कसा नाही घ्यायचा हे माझ्यासह आता तुम्ही ऐका. सो हे मला असं वाटतं असं नाही आहे, हे मी शिकली आहे. हे मी ऐकून शिकून हे मी इम्प्लिमेंट करून मग मला असं वाटतं हेच आहे. ओके. सो एकतर कुठलाही ताण असो, म्हणजे आता छोट्यातला छोटा की अरे बापरे, लोक आली आहेत, चहा करायचा आहे आणि साखर नाही आहे किंवा दूध नाही आहे, हाही ताण येऊ शकतो. कारण की कोण कुठला ताण किती मोठा करून घेईल हे आपण नाही सांगू शकत. किंवा आता आपली जवळची व्यक्ती मरणाच्या दारात आहे,
तर तो ताण, इमॅजिन ना काय त्याला म्हणजे रेंज बघ ना. रेंज. पण कुठल्याही प्रकारच्या ताणाच्या वेळेला मला सांगितलं होतं त्या लेक्चरमध्ये की विचारायचं की मग मरतीयस का, आर यू डाईंग, आणि उत्तर जर नाही असं मिळालं तर मग ठीक आहे, मग काय प्रॉब्लेमच नाही. अरे आता हे अप्लाय कसं करायचं आहे आपल्याला. असं झालं होतं की हां बरं ठीक आहे. असं करून आम्ही पार्टिसिपंट जे होतो ते घरी गेलो. आणि एकदा असं झालं की एकदा माझ्या घरामध्ये माझा मुलगा सुट्टी होती त्याला आणि मी ऑफिसला निघाले होते आणि तो मला म्हणाला की मी माझी अंडी करून काहीतरी घेतो वगैरे, आणि त्यानं ना अंडी अशी जगल करत होता. ओके, सो 2च होती नशीब, पण तो जगल करत होता. आणि मी त्याला म्हणलं, आता आई म्हणल्यानंतर ते पडेल बरं का, ते फुटेल बरं का, म्हणजे ते असं आयांना कसं पुढचं सगळं कळतं किंवा माहिती असतं ना, म्हणजे असं ते तर तसं मी त्याला म्हणत होते. आई नाही, आय एम अ प्रो असं करत तो लहान होता आणि तो असं जगल करत होता बरं. आणि ते करता करता ते पडलं आणि फुटले. एरवी मी असते ना तर मी तुला सांगत होते, पण तू बघ आता मला घाई आहे, आता तू आता मला हे करायला लागेल, मग मी माझी बॅग ठेवणार, मग मी ते सगळं आता पुसायला लागणार, ते धुसपूस करणार, त्याच्यावर चिडणार, हे सगळं मी पूर्वीची असते तर केलं असतं. पण मला हे मिळालं होतं ना, म्हटलं ये अप्लाय करूया. मग म्हटलं की बरं ठीक आहे, मग आता तू साफ कर. आणि मग मी गेले बॅग घेऊन ऑफिसला आणि मी तिथे मस्त भरपूर क्लायंट्सना भेटले, झालं आणि लंचला घरी आले तर चकाचक घरात अंडी नाहीत. म्हटलं मला हा विचारही नाही आला मनात की अरे ते घरी दे का, ते अंडी फुटले, आता ते घरी जाऊन करायचे वगैरे नाही. मी स्वतःला एक वाक्य सांगितलं, बरं मग आता तू मरणार आहेस का हे झाले तर, नाही ना, मग ऑफिसला जा. म्हणून मी गेले ऑफिस, लोकांना भेटले, जेवायला परत आले, अंडी नव्हती जमिनीवर. मी त्याला विचारलं साफ केलीस तू, मला हो. मग म्हणलं कशी केलीस साफ, कारण की अंडी फरशीवर पडल्यावर साफ करण्याला एक टेक्निक आहे. ॲज अ वुमन आय नो व्हॉट टू डू असं मला वाटत होतं. तर तुम्हाला म्हणलं मी यूट्यूबवर पाहिलं. म्हणलं अगं तुझ्याशिवाय जग चालतंय, कळतंय का. त्यांनी मॅनेज केलं, ते साफ केलं, वासही येत नाही आणि व्यवस्थित काम केलेलं आहे तुझ्या मुलांनी. तुझी गरज नव्हती, ही मॅनेज्ड. पण मी काय केलं असतं इथे, आता मी हा छोटासा स्ट्रेस सांगते, अतिशय छोटा उदाहरण छोटंसं. आणि आता मला काय सांगितलं होतं, तू मरत असलीस तर ताण घे, तोवर ताण नाही घ्यायचं. स्वतःला विचारायचं मरतीयस का, नाही ना, मग नाही विचार करायचा. आणि मागच्या वर्षीची अशी गोष्ट आहे की मला ॲनाफिलेक्टिक शॉकमध्ये मी गेले होते. म्हणजे मी एका औषधाच्या रिॲक्शन मला आली होती आणि मला श्वास घेता येईना, सगळं बंद झालं होतं, कानाक घसा, बोलता येत नव्हतं. आणि मला मग डॉक्टरला बोलवलं वगैरे, नशीब मी हॉस्पिटलमध्ये होते. आता तर मी मरणार होते ना, आले होते ना तिथपर्यंत, पण मी नाही घेतला ताण. कारण की मी स्वतःला विचारलं, आत्ता तू मरतीयस का, तर नाही कदाचित, कारण लोक आली आहेत माझ्या मदतीला. हॉस्पिटलमध्येच तू, माझा मुलगा आहे जो मला दिसतोय, तो मला म्हणतोय डोंट वरी, मला 4 डॉक्टर्स माझी मदत करतायत, तर कदाचित आय एम नॉट डाईंग. सो आय वॉज स्टील नॉट स्ट्रेस्ड. आणि दिस इज मिरॅकलस. मग मधले आदले सगळे चायटू जे काही स्ट्रेस आहेत ना, ओके, उसका कोई मतलब ही नहीं है. क्या बात आहे. एकमेव प्रश्न विचारायचा आहे, मी मरतोय का नाही, मी मरतीये का नाही, चला कामाला लागा, कुछ नहीं हो रहा है, बस. आणि हे अप्लाय करायची गरज आहे. हे खूप अवघड वाटतं आणि कधी कधी बोल सगळ्याला वापरायचं, असं होत नसतं वगैरे असं वाटतं. पण आपण जर हे अप्लाय केलं तर ते कमाल काम करतं, कमाल. आणि अजून एक त्यांनी आम्हाला दिला होता, खूप सुंदर उदाहरण होतं ते, आणि ते पण मी खूप अप्लाय केलं. ते इनफॅक्ट आफ्टर आय गॉट डिवोर्स, ते मला खूप छान अप्लाय करता आलं. ओके. तर समजा एका रूममध्ये आपण आहोत मध्ये, आणि आपल्याकडे एक पोतं आहे, काही सफरचंद आहेत त्याच्यात, ओके, आणि त्या रूमच्या बाजूने खिडक्या आहेत भरपूर. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक माणसाची एक खिडकी आहे, काही उघड्या आहेत, काही बंद आहेत, ओके. ज्या काही उघड्या आहेत आणि तिथे ती माणसं आहेत, त्यांच्याकडे पण ॲपल आहे. आता ॲपल म्हणजे स्ट्रेस, आपला एक असेच आहे आपल्याला, आणि मग दुसऱ्यांचा पण त्यांच्या हातात आहे. आता आपण स्ट्रेस कधी घेतो, जेव्हा एक माणूस हात आत घालून म्हणतोय हे माझा ॲपल घे,
ओके, तर तू म्हणू शकतेस नाही मला तुझा ॲपल नको आहे. मग तो म्हणतो नाही घे 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 घे. मग तू मग हाताची घडी घालतेस आणि म्हणते, मी घेणार नाही. मग तो अगदी अर्धा आत येऊन तुला ॲपल देऊ बघतो माणूस. आणि मग तुला मोह होतो की बरं मग मी करू काय, अरे तो बघ ना त्याचं काय, बरं घेते मी तुझा ॲपल म्हणेपर्यंत आपण जर ठरवलं की नाही 1 मिनटं थांब आणि ती खिडकी बंद केली तर ते ॲपल तुझ्या हातात येणारच नाही आहे ना. मग कसा आला स्ट्रेस? जर तू तो घेतला नाहीस तर तो तुझ्याकडे येत नाही. आणि हे करता येऊ शकतं बाय शटिंग द डोअर. कप्पा बंद करून टाकायचा. आत्ता नाही. तू जेव्हा तुझा ॲपल फेकून देशील किंवा तू ठरवशील की तुला तुझ्या ॲपलचं काय करायचंय त्यानंतर आपण बोलू. तुला ह्या सगळ्या टेक्निकचा तुझ्या आयुष्यामध्ये कुठला निर्णय घ्यायला मदत झाली? मला हे खूप गरजेचं होतं लक्षात येणं की माझ्या लग्नातलं जे एकमेकांबरोबरचं आमचं कनेक्शन आहे ते संपलं आहे. ते मान्य होतच नव्हतं. ते करता येत नव्हतं. मी स्वतःला ब्लेम करून झालंय, लोक मला ब्लेम करतायत तर ते ब्लेम घेऊन झाले म्हणजे घेतला मी तो स्ट्रेस. ओके, आणि असं कसं माझं लग्न फेल होऊ शकतं ह्या पायी सुद्धा तो निर्णय घेता येत नव्हता. करताच येत नव्हतं, ती स्टेपच घेता येत नव्हती. हे म्हणताच येत नव्हतं की आता बास. सो जेव्हा काही विंडोज मला बंद करता आली तेव्हा मला ठरवता आलं की माझ्या ॲपलचं मला काय करायचंय, ह्याचं काय करायचंय, हे असंच चालू ठेवायचं काय, ह्याच्या पायी आजारी पडलोत आपण, ह्याच्या पायी शरीराची वाट लागतेय, आता हे चालू ठेवायचंय का. मग ते विचार येऊ लागले होते ना की आपल्याला माणूस बनवलेला आहे ह्याचा अर्थ काहीतरी त्याचा पर्पज आहे, तर तो ह्याच्यात वाया घालवायचा आहे का. सो मला ताकद मिळाली टू अंडरस्टँड, ते समजायला की बास, पुरे, खूप झालं किंवा खूप करून झालं, आता कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर, कुठेतरी थांबलं पाहिजे की आयुष्याच्या मुलं मोठी झाली आहेत आणि समाज काय म्हणेल ह्याचा स्ट्रेस, ह्या खिडक्या आता तुझ्या भाषेत समाजातला प्रत्येक माणूस. आणि तेव्हा तुला हा निर्णय घ्यायला, अर्थात तुला तुझा सगळा जो कॉन्फिडन्स तू स्वतः मिळवलायस, यू अर्न्ड इट. आणि मग असं नाही वाटलं की आता आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा सिंगल पेरेंट होऊन लोक काय म्हणतील किंवा. वाटत होतं. म्हणून तर खूप वर्ष घालवली या निर्णयात की लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, मुलं काय म्हणतील. पण मला काय वाटतंय म्हणायचं याचा विचारच नाही ना, कधी करणार असं झालं होतं. सो नंतर इट्स व्हेरी व्हेरी, आता आपल्या समाजात असं खूप आहे की ब्लेम हा पहिला त्या नात्यातल्या स्त्रीवरतीच जातो की हिच्याचमुळे असेल, हिचंच काहीतरी चुकलं असेल, किंवा ही तेही जरी नाही तरी मी घर मोडतीये. आईला म्हणा हे असं हे अशी पावलं उचलणे गरजेची नाहीत, काहीतरी वेगळा विचार करा वगैरे, आईला म्हणावं असं मुलांनाही म्हणलं जात होतं. पण माझ्या मुलांनी ना खूप सुंदर एक गोष्ट सांगितली, ज्यांनी कोणी त्यांना हे म्हणलं की आता इतके वर्ष ते सगळं डिस्फंक्शनल होतं, आता कुठे ते फिक्स करायला जाते ती, आता ते फिक्स होत आहे. ओके, आपल्याला वाटतं मोडतंय, तर ते मोडत नसतं, ते आता फिक्स होत आहे. अँड वी आर हॅपी अबाउट इट. ते महत्वाचं आहे. इट इज द गुड हेल्थ ऑफ द होल फॅमिली. पूर्ण म्हणजे ते नवरा बायको आणि त्यांची दोन्ही मुलं, त्या सगळ्यांच्या हिताकरता होतं. म्हणजे जे होईल ते चांगल्याचसाठी वगैरे, त्याच्या पलीकडे आहे. यू आर हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. आय एम हॅपी विथ द डिसिजन. आय एम हॅपी विथ ऑल्सो बिईंग अ सिंगल पेरेंट. पण घरामध्ये एक पुरुष पाहिजे असं म्हणतात की नाही? अरे बापरे, ह्याच्यावर तर मी म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी ऐकलेल्या आहेत. म्हणजे मला, मी आता 1-2 गोष्टी सांगते ते खूप
काय असं झालं होतं मला त्याच्यावरती, की मला एकाने सांगितलं की अगं असं नाही, म्हणजे आता सकाळी उठल्यानंतर समजा एक काय चहा कॉफी प्यायची आहे, ओके, म्हणजे मुलं पण होती ना तिथे, चहा कॉफी प्यायची आहे, तर काय असं एकटीनेच प्यायचं का, मग असं कोणीतरी लागतं ना. त्याच्यावर माझा मुलगा म्हणला ते आई चहा कॉफी काही पीत नाही. पण जोक सपाट, पण ह्याच्याकरता पुरुष लागतो का आयुष्यात? अजून एक मला सांगितलं होतं की आता समजा नाटकाला सिनेमाला कुठेतरी जायचंय आणि असा उशीर झाला तर मग पाहिजे ना, म्हणजे पुरुष आपल्याला नाटकाला किंवा सिनेमाहून घेऊन यायला घरी हवा असतो का आयुष्यात? किंवा आता बघ ना, आपण असं साडी नेसून कुठेतरी जातोय, असं साडीवरती असं मंगळसूत्र घालायचं नाही, तर ते असे कम्प्लीट होत नाही ना अटायर. मग असं आयुष्यात नवरा महत्वाचा आहे म्हणजे मंगळसूत्र घालता येतं म्हणजे आपण छान दिसतो. व्हॉट? म्हणजे मला काहीही कारणं मिळालेली आहेत टू हॅव अ मॅन इन युअर लाईफ. ह्याचा अर्थ असा नाही की काही आपल्याला काही पुरुष बिरुष लागत नाही वगैरे, असं काही नाही आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आय ऑफकोर्स वुड लव्ह टू हॅव अ कंपॅनियन हू विल शेअर विथ मी अँड हू कॅन आय कॅन शेअर विथ, असं नाही आहे. ओके, पण हे काय कारण आहेत? त्यामुळे तू कसं डिवोर्स घेतला नाही पाहिजेस, किंवा आता घेतलायस तर मग आता तू कसं लग्न केलं पाहिजेस. ही काय, म्हणजे आय वॉज अमेज्ड. मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या आयुष्यात जो पुरुष आहे ज्याला तुम्ही नवरा म्हणता, तो तुम्हाला रात्री नाटकावरनं घरी आणण्याकरता एक बॉडीगार्ड आहे, किंवा सकाळी सकाळी पेपरमधलं कोडं एकट्यानेच कुठे सोडवायचं म्हणून आहे की ओ उभं तीन अक्षरी उभं सांगा, ह्या करताय. हां, किंवा मी केलेला स्वयंपाक कोणीतरी तरी म्हणलं पाहिजे ना की छान झालंय. मग म्हणतायत का ते की छान झालाय? तर म्हणजे असं म्हणा, खूप चिडचिड, रागराग असे कपल्समध्ये नवऱ्याकडनं बघितलं. आणि त्या बायकांचं, आमच्या ह्यांचं असं असतं की ते नाही, ते चिडले एकदा की ऐकत नाही कोणाचं, किंवा त्यांना हेच लागतं. त्यामुळे मी ते बाकी काही झालं तरी ते येताना मला घरी थांबावंच लागतं. म्हणजे त्याच्या भोवती सगळं आयुष्य. असं सगळं असताना, मुलं मोठी होत असताना 30 नंतरचं एक आयुष्य, कुटुंब स्थिर स्थावर झालंय. आणि अशा वेळेला तू हा निर्णय घेतलास, ॲज यू राईटली सेड, की तू ते फिक्स केलंयस. आय हॅव फिक्स्ड इट. म्हणजे इफ ओनली, माझं असं म्हणणं नाही की आय एम द ओनली वन हू हॅज, माय एक्स हजबंड हॅज ऑल्सो, यु नो, म्हणजे त्याचाही तो निर्णय आहे ना, असं नाही की मी लादलाय. हां, आमच्या दोघांचा निर्णय होता ज्याच्यात आम्ही दोघांनी फिक्स केलं असं आपण म्हणू शकतो. असं नाही की मला हवा होता, त्यालाही हवा होता. ते कनेक्शन त्यालाही वाटत नव्हतं. आणि माझं असं म्हणणं आहे की कनेक्शन वाटत नाहीये हे कळणं आणि ते पोचवणं हे खूप गरजेचं आहे. गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते कळलंच नव्हतं. कनेक्शन म्हणजे काय असंही विचारलंय आम्हाला. किंवा असं कुठलं कपल तुम्ही पाहिलंय की जे अगदी खूप प्रेमाने वागताय? नाही. मग असं काही कनेक्शन वगैरे नसतं, चालतं. म्हणजे काय लगेच डिवोर्स नसतो घ्यायचा. किंवा तुला काय तो मारतो का? अरे ऐका ना, असं नाहीये. हेही विचारलंय मला की अगदी तू डिवोर्स घ्यायला निघाली आहेस. तुझ्या मनात काय आहे हे महत्वाचं जास्त, की ओढून ताणून एकमेकांबरोबर उरलेलं आयुष्य हे आम्हाला नाही घालवायचं. हे कळलं आहे. जसं जेव्हा आम्हाला हेही म्हणलं की तेव्हाही तुम्ही निर्णय घेतला तेव्हा नाही कळलं की आपल्याला एकमेकांना नाही, कारण की तेव्हाही ते असं देर इज नो रिपेन्शन. आम्हाला दोघांनी असं कधीही नाही वाटत की अरे चुकलंच ना, लग्न केलं ते चुकलं नाही. अतिशय बरोबर निर्णय होता. आम्हाला अतिशय हुशार आणि छान दोघं शहाणी मुलं आहेत दोघांना. सो तो निर्णय बरोबरच होता. तेव्हा जेवढं वाटत होतं की येस आपल्याला एकमेकांबरोबर राहायचंय आणि एकमेकांबरोबर राहायचंय, तेव्हा आम्हाला असा म्हणजे तेव्हा ऑफकोर्स आपण विचारच करत होतो की आयुष्यभर वगैरे असं म्हातारं बघायचं एकमेकांना वगैरे, असं ते बघूच. पण तरी तेवढंच स्ट्रॉंगली जर आत्ता वाटतं आहे की नक्की नाही राहायचं एकमेकांबरोबर,
आता अनेक बायका अशा असतात की त्या तुझ्यासारख्या नसतात की त्यांनी, पण त्या पूर्ण संसारात स्वतःला गुरफटून घेतलंय वर्षानुवर्ष. सगळं त्यांचं आयुष्य नवऱ्याच्या भोवती आणि मुलांच्या भोवती आणि फॅमिलीच्या भोवती गुरफटले गेले. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही. अशी अनेक उदाहरणं तूही पाहते. हो. तर त्यांना नाही, आयुष्यात एक घरात पुरुष करता पुरुष पाहिजेच. मग ते आमचं नातं कसं का असेना. हम्म. मला वाटतं त्याच्यामुळे त्यांना सिक्युअर वाटतं. हम्म. एक भीती नाही वाटत. असं वाटतं की वा आपण सेफ होत. कसं काय माहिती नाही बाबा, मग मी आत्ताही सेफच आहे हम्म. असं मला ते आतून जे वाटलं पाहिजे ना, सिक्युअर आणि सेफ, हम्म. तिथे पोचलं पाहिजे. ऑफकोर्स मला पोचायला वेळ लागला ह्याच्यावरती. ऑफकोर्स त्याच्यात आहार, व्यायाम, हे सगळीच ताकद एकवटून ते केलेलं आहे. मला असं वाटतं स्वतःला तू खूप सक्षम केलंस या सगळ्या गोष्टींमुळे. तुझ्या शरीराला सक्षम तर केलंच, पण तुझ्या मनाला तू जास्त मन सक्षम होत गेलं आणि म्हणून तू तुझ्यातला कॉन्फिडन्स दिसतोय ना तो. हो, त्याच्यावर वर्क करावं लागतं. हम्म. म्हणजे जेव्हा असं बसून म्हणतो की त्याच्यासाठी ना काय केलं पाहिजे वगैरे, नाही, ते करायला मनाची तयारी पासून, त्याची सवय लागणे करायची पासून, ते स्वतःला कंपेल करायचं की नाही आपल्याला ताकद वाढवायची आहे स्वतःची पासून, मग पडून उठून खूप इमोशनल ह्याच्यातून मग यू रीच समवे. पण हे कुठेही पोचायला लागतंच ना सगळ्यांना, त्याच्यातून जावं लागतंच ना. मग कुठलंही क्षेत्र असो किंवा कुठल्याही आयुष्यातला लढा असो, यू हॅव टू. क्या बात आहे. पण गिव्हअप नाही करायचं. वा, कुठेही नाही. गिव्हअप नाही करायचं. हे ह्या नोटवर जसं आपण एखाद्याच्या हृदयात जायचं तर त्याचा रस्ता पोटातून असतो असं म्हटलं जातं, तसं आपल्याला लॉंग लास्टिंग आयुष्य जगायचं असेल आणि क्वालिटी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या पोटात काय जातं आहे ह्याच्यावर खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मृदुल पटवर्धन यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारले. मृदुल, तूही आज खूप मनमोकळेपणाने संवाद साधलास, त्याबद्दल आरपारच्या सर्व टीमकडून मी तुझे आभार मानतो. आणि हा इंटरव्ह्यू जे लोक बघतायत त्यांनी, जर तुम्हाला इच्छा असेल त्यांना भेटायची, त्यांच्याकडे जायची, तर आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करू. या लिंकमध्ये आम्ही त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. मृदुल, खूप मजा आली, खूप छान. तुझ्याकडून मी तुला बरेच वर्षांनी भेटलो आज आणि मला पण खूप 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 छान वाटलं. एक व्हेरी पॉझिटिव्ह तुझ्यातली आज मी ऑब्झर्व केलेली गोष्ट, अर्थात ही ह्याच्यासाठी नाही आहे पण मी मनापासून सांगतो, तुझी एनर्जी मला आज खूप जास्त भावली आणि व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी, व्हेरी कॉन्फिडंट एनर्जी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच या शोवर येण्यासाठी. थँक्यू. खूप खूप आभार. खूप खूप